पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा
आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला वडून हळुवार आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी शिवहृदयीचा मंत्र पै आगाध शिवहृदयीचा मंत्र पै आगाध झालासे प्रसिद्ध भक्ती योगे तेने त्या गोरक्षा केले कृपादान तेने त्या गोरक्षा केले कृपादान तेथून प्रकट जान गहेणी प्रती गहेणीने दया केली निवृत्ती नाथा गहेणीने दया केली निवृत्ती नाथा बालक असता योग रूप तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर ते राघवी विचार ठेविलासे केशव चैतन्य बाबाजी चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झाले से प्रसन्न तुकोबासी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी म्हणोनी बहेणी लाधली से शिवहृदयीचा मंत्र पै आगाध शिवहृदयीचा मंत्र पै आगाध झाला से प्रसिद्ध भक्ती योगी विठोबा रखुमाई
तुमच्या पखावाजाच्या पुढीला लवी चाटेचा क्लिअरन्स येत नाहीये, त्यांच्याकडनं ट्युनिंग करून घ्या. ते काहीतरी ताटली पडल्यासारखं वाजतंय तसं. चला म्हणा बुवा. आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ उपदेश पार्वती सकेला, आदिनाथ मच्छेंद्र ऐकिला मत्स्यगर्भी, मच्छेंद्र ऐकिला मत्स्यगर्भी, शिवगईचा मित्रपयाधार, मंत्र पे आधार, मचिंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी, मचिंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी, शिवरू भक्ति योगे झाला से प्रसिद्ध, झाला से प्रसिद्ध, झाला से प्रसिद्ध, झाला से प्रसिद्ध, भक्ति योगी झाला से, झाला से, झाला से प्रसिद्ध, झाला से प्रसिद्ध, झाला से प्रसिद्ध, झाला से प्रसिद्ध, भक्ति
वेळ कमी आपल्याला. आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला, मत्स्येंद्रे ऐकिला मत्स्यगर्भी. शिवहृदयीचा मंत्रपै आगाध, शिवहृदयीचा मंत्रपै आगाध, झाला से प्रसिद्ध भक्तियोगे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेने त्या गोरक्षा केले कृपादान. तेथूनी प्रकट जान गहिणी प्रती, गहिणीने दया केली निवृत्तीनाथा. बालक असता योग रूप, तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू. त्यासी अभय करू. झाले केला किंवा ज्ञाने केला पुढे विश्वंभर, शिवरूप सुंदर. तेने राघवी विचार ठेविलासे. केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झाले से प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणोनी बहिणी लाधली से. शिवहृदयीचा मंत्रपै आगाध, झाला से प्रसिद्ध भक्तियोगी. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. आर्यधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने,
श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त जो आवडे श्रीहरीसी, तया आठविता थोर आल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। भक्तीने घटला हरीस पटला, जो जानता वाटला, संसारी कसला न अन्य असला, जो विठ्ठला भाळला। ज्ञानाचा घटला भला मज भला, ऐसा जगी बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानकोज चरणी साष्टांग मी घातला। आपल्या महाराष्ट्राचं उपास्य दैवत तानपुरा कमी करा रुक्मिणी प्राणसंजीवन श्रीहरीच्या चरणारविंदावरती आणि महाराष्ट्रातल्या सकल संत परंपरेवरती नितांत श्रद्धा ठेवून तानपुरा कमी करा। पापडीचा पाडा या पवित्र मातीमध्ये वैकुंठवासी श्रद्धेय नामदेव बाबा यांच्या या 25व्या महोत्सवाच्या प्रीत्यर्थ आदरणीय वैभव मनोहर कडू यांनी मला दिलेलं हे नामसंकीर्तनाचं निमंत्रण आणि अत्यंत आदरपूर्वक त्याला रिस्पेक्ट देत काल आणि आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर दिली अत्यंत प्रार्थनीय उपस्थिती। काल ताईंचं आपण गाणं श्रवण केलं, म्हणजे भजन अभंग रंग श्रवण केला आणि आदरणीय श्री महाराज त्या प्रत्येक अभंग गवळणीचा भाव 20 मिनिट 15 मिनिट आपल्या सगळ्यांच्या समोर मांडत होते। काल आपण ते गाणं सादर करताना, संगीतात त्याला गाणं म्हणतात, भजन अभंग सादर करत असताना वादन करत असताना स्पीकरचं जे बॅलेन्सिंग होतं कालचं, तबला किती मापात असावा, पखावज किती मापात असावा, मंजिरी म्हणजे टाळ किती मापात असावं, त्यांनी कुणी पण असा हात नाही केला वाढवा म्हणून। 2-3 तास सेटअप तसंच कंट्रोल होतं आणि ते सगळ्यांना गोड अशा प्रकारचं वाटत होतं। त्यामुळं स्पीकरवाल्याला निवेदन आहे, श्रोतृवर्ग आहे, या प्रभागातले हरिभक्त आहेत, सज्जन आहेत, मीडिया तंत्र आहे, पत्रकार बांधव आहेत, अन्नदाते आहेत आणि आदरणीय कडू यांचं सर्व कुटुंब आणि त्यांना जोडलेला सगळा हरिभक्तांचा वर्ग या पवित्र पर्वकालाच्या खंडात दिग्गज महाराष्ट्रातल्या पारंपरिक कीर्तनकारांची कीर्तनं, मुद्दाम शब्द अधोरेखित केलाय, पारंपरिक कीर्तनकारांची कीर्तन सेवा या ज्ञानमंडपात आपण सगळेजण श्रवण करत आहात। त्यामुळे एक नाविन्यपूर्ण अभंग, अपरिचित चिंतन आपल्या सगळ्याला ऐकायला मिळावं आणि त्यातनं काही ज्ञानबोध तुम्हाला मला व्हावा याकरता चिमुकला खारीच्या वाट्यासारखा प्रयत्न मी आपल्या सगळ्यांच्या समोर करणार आहे। काल आदरणीय महाराजांनी मला त्यांच्या निवेदनातनं दिला अत्यंत पवित्र भाव, श्रद्धापूर्वक माझ्या प्रती काढलेले उद्गार आणि ताईंनी पण रिस्पेक्ट देऊन गायलेलं भजन अभंग रंग, त्यांना मी धन्यवाद देतो। त्याचबरोबर कालचे काही श्रवण करायला आज नाही आहेत, पण माझा सुस्वभाव असा आहे, जे समोर आहेत त्यांचं वर्णन करावंच, पण जे समोर नाही आहेत पण उत्तम आहेत त्यांचंही गुणवर्णन आपण करावं। काल सुयोग कुंडलकर होते, अप्रतिम ऑर्गन त्यांचा वाजत होता आणि स्वरांचा साच कानावरती पडत होता। प्रशांतचा तबलाही त्याच मापाने वाजत होता आणि इथले चिरंजीव पखावज वाजवत होते। त्यामुळे त्या भजनात एक आनंदाचं भरत निर्माण झालं होतं, सुखाचं आगर निर्माण झालं होतं। त्यातल्या त्यांच्या कालच्या हरकती, कालच्या नजाकती, अभंगाची ढेवण गात असताना त्यात ओतलीला अभंगातला संतांचा भाव, संत वाङ्मयाच्या प्रती असलेला ओलावा आणि त्यांचं सादरीकरण हे मला मनाला फावून गेलं। खरं तर वैभवला मी म्हणालो की फक्त कीर्तनापुरतं येणं तर कोणाचंही होईलच, पण बिफोर जरा आदल्या दिवशी एखाद्या प्रवचनकाराचं प्रवचन, प्रवक्त्याचं चिंतन, रात्रीचं कीर्तन किंवा ज्ञात्याचं गायन ऐकलं तर काही आपल्याला पाप अजिबात लागत नाही। त्याचं कारण आहे,
आळंदीची वारी ज्ञानोबाराची झाल्यावर आळंदीवरनं मराठवाड्यात बीडला जाणं आणि बीडवरनं पुन्हा या पापडीच्या पाड्याला येणं हा द्राविडी प्राणायाम मला वयपरत्वे सहन होणारा नव्हता. म्हणून मी वारी समाप्त झाली आणि कालच्या अमावास्याला पालखी निघते ज्ञानोबारायांची. तुम्हा कोकणी लोकांचं एक चांगलं श्रद्धा उत्तम आहे, परंतु व्रतवैकल्याच्या बाबतीत तुम्हा लोकाला अजूनही पेन्सिलिन अँटीबायोटिक इंजेक्शन देणं काळाची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, त्रयोदशीला माऊलींचा समाधी सोहळा आहे आणि तुम्ही सगळेजण द्वादशीला उत्तम मिष्टान्नाच्या पंगती खाऊन आपापल्या गाड्या लोड करून आणि पोटही लोड करून प्रवासाला लागता. हे त्या दृष्टीनं काही बरं नाही. म्हणजे तुम्ही परमार्थ करता याला माझा सलाम वंदन अभिवादनच आहे, परंतु द्वादशी आणि कार्तिकी हा एकादशीचा संबंध आहे. द्वादशी व्रतवैकल्य आणि पंढरपूर याचा संबंध आहे, पण पौर्णिमेचा काला झाल्याविना फडकरी हलत नाहीत. तद्वत अमावास्याला ज्ञानोबारायाच्या पालखीची मिरवणूक निघते आणि मग द्वारावरती आमुचे वतन पंढरी अभंग होतो आणि हजरी मारुतीजवळ रुद्र 11वा अवतार करी दुष्टांचा संहार या अभंगानं मग क्षीरापती दिल्या जाती आणि वैष्णव प्रक्षाळ पूजा झाल्यावर आपापल्या क्रमानं मठ मंदिरात, गुरुकुलात, संस्थानात, आपापल्या प्रदेशात, आपापल्या जिल्ह्यात, आपापल्या गावी जायला लागतात. जुन्या फडकऱ्यांची नियमावली येणाऱ्या काळात संप्रदायातल्या उपासकांना लाभणं अत्यंत काळाची गरज आहे. त्यांचं भजन, त्यांचे आकार, त्यांची प्रमाणसिद्धता, त्यांची लवचिकता, पाठांतर या सगळ्या गोष्टी तुम्ही आणि मी आजमावणं काळाची गरज आहे, आवश्यकता आहे. रामकृष्ण महाराज, माझं कीर्तन या सगळ्या काही लोकांना आजचं कंटाळवाणं होईल, परंतु मला असं वाटतं वेगळी वेगळी स्क्रिप्ट, वेगळे वेगळे विषय घेऊन या समाजासमोर यायला हवंय. म्हणून प्रयत्नवाद करायला काही हरकत नाही. असं आहे, चंद्रोदय झाल्यावर लख्खप्रकाशानं सगळं जग उजाळूनच निघतं. म्हणून पणती, मेणबत्ती, अगरबत्ती वा घरातली एमर्जन्सी ट्यूब लावायची आवश्यकता नाही. पण ती न लावली तर तुमचा आणि माझा आळस सिद्ध होईल, तुमचा आणि माझं कंटाळवाणं पण सिद्ध होईल. त्यामुळे प्रयत्नाची पराकाष्ठा म्हणून दिवा लावावा लागतो. लख्खप्रकाशात ज्ञानेश्वरीच्या सांगतेला दीपप्रज्वलन करतात. कोटी सूर्य ज्याच्या मुखावरती विलसत आहेत तिथे पंथी लावायचं कारण नाही, पण पंथी प्रयत्नाची पराकाष्ठा आहे. ही तुम्ही आणि मी लावली नाही तर आळस, प्रमाद, काठिण्य, दुर्दैवी काळ तुमच्या माझ्या पिढीला येऊ शकतो. आज आमचे जयवंत महाराज, चैतन्य महाराज, प्रमोदांना नवे आणि जुने वक्ते चिंतन प्रतिपादन करताना तरुणाई जी मंडपात अपेक्षित आहे, म्हणजे माता भगिनींच्यात कन्यांची संख्या आणि पुरुषात तरुणांची संख्या, धर्म आंदोलन, ज्ञानेश्वरी गाथा, अमृतानुभव 65 हे सगळं ऐकायला तरुणांची जी आवश्यकता आहे त्याची कमतरता दिसते. हरिपाठ घेणारे, काकडा करणारे, भजनात येणारे जे बुवा आहेत वा बुवाला अनुकूल वर्ग आहे तेवढाच इथे शिल्लक आहे. पण विवेकानंदांना जो अपेक्षित वर्ग होता, कॉलेज स्टुडंट, हाय एज्युकेशनचे लोक, त्यांचा मात्र अभाव आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी परमेश्वराला सातत्याने प्रार्थना करतो की पुन्हा एकदा या भारतात, पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रात नामदेवराय, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, चोखोबाराय, गोरोबा काका, माणकोजी महाराज आणि विवेकानंद अवतीर्ण होऊ दे आणि सनातन वैदिक धर्माचं प्रचाराचं काम जोमानं होऊ दे, ही तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे. हे लोक निवडणं आणि जुळणं फार आवश्यक आहे, गरजेचं आहे. मला काल महाराजांचं फार आवडलं. ते म्हणाले, आजपासूनच अमृतानुभवाची व्याख्यानमाला मी पुण्यात करतोय. खरंच आहे, अनभिज्ञ लोकात जाऊन आपल्या जीवनाचा वेळ वाया दवडण्यापेक्षा जे ज्ञाते लोक आहेत, रिस्पेक्टिव्ह लोक आहेत, अभ्यासक आहेत, समीक्षक आहेत, उपासक आहेत, हितचिंतक आहेत आणि धर्म आणि संप्रदायाच्या संबंधानं चर्चा करणारे जे लोक आहेत वा आवड असलेले लोक आहेत त्यांच्यातच जावं. सप्ताह प्रचंड मोठा आहे, डिजिटल आहे, बोर्ड गाजलेत, लोक फार येत आहेत म्हणजे बरं होईल असा तुमचा माझा कदाचित गोड गैरसमज असू शकतो. लोक कमी असावेत, पण स्पीकरपासून पखावाजाच्या पानापर्यंत आणि पखवाजाच्या ट्विनिंगच्या पुडीपासून टाळाच्या किनकिनाटापर्यंत शार्प लोकांना श्रवण करायला मिळालं पाहिजे. ओशाळणं, ओरडणं, किंचाळ्या फोडणं, कर्कशपणा, धिंगामस्ती, कविता गाणे, भावगीत, लोकगीत आणि पोवाडा हे मूलतः आपल्या संप्रदायाचं अंगच नाही. राजकारण प्रदूषित झालं याचं मला अजिबात वाईट वाटत नाही.
समाजकारण प्रदूषित झालं याचं मला अजिबात वाईट वाटत नाही, पण मी जाहीर सांगतो आपल्यात जे प्रदूषण निर्माण झालंय हा केविलवाना वाईट प्रसंग पाहून माझ्यासारख्या वेड्या माणसाला वाटतं की कीर्तन सेवा नावाच्या संस्थेचा आपण स्वेच्छेनं सेवानिवृत्ती राजीनामा द्यावा आणि निवांत थांबावं ऐकावं कुणाचं हाच प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि श्रोत्यांचं काही नाही बिचाऱ्यांचं, ते मंडपात येतात, सप्ताह करते खर्च करतात, 4-5 गायक, 2 वादक, स्पीकर, मंडप, अन्नदान व्यवस्थापन ते करतात, पण श्रवण सुखाचा आनंद जो उपभोगायला पाहिजे तो मिळत नाही. त्याचं कारण आहे ऐकणाऱ्यांचे कान पण हलके झालेत आणि वक्त्यांचा अभाव झालाय. अशा 2 टोकाला 2 प्रकरणं पोहोचल्यामुळं सजातीय आणि विजातीय, प्लस आणि मायनस 2 एकत्र होत नाही तोपर्यंत लखप्रकाश पडत नाही. तद्वत श्रोता आणि वक्ता एकत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अध्यात्मविद्येच्या ज्ञानचर्चेचा अभाव असू शकतो. आता मी श्रवण या विषयाबद्दल चिंतन करतोय, आपल्याला प्रमाण कमी राहतील, मला खूप बोलायचंय. अभंग मोठ्या चरणाचा आहे, संत बहिणाबाईंचा आहे, तुकोबारायांच्या त्या एकनिष्ठ शिष्य आहेत. माझा प्रयास आहे की अन्य संतांचे अभंग कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना परिचित व्हावेत. कदाचित एखादा बुवा म्हणाला की मी आज नवीन अभंग निवडलाय, ही सुद्धा त्याची प्रौढी असू शकते, हे त्याचं वेडपण असू शकतं. त्याला अभंग नवीन का म्हणावं, अपरिचित अभंग मी निवडतो असं म्हणावं. नवीन घ्यायला त्याने त्याच्या बाबांनी आजोबांनी तो लिहिला नाही, त्याला ते येणारही नाही, त्याच्या आवाक्याच्या पलीकडचं प्रकरण आहे. त्यामुळे नवीन म्हणू नये, तुमच्या अपरिचयाचा अभंग नाविन्यपूर्ण तुमच्यासमोर मांडायचा मी प्रयत्न करतो असं म्हणतोय. आता हे भागवताचार्य आहेत, तुम्ही सगळे ज्ञाते लोक आहेत, माझा मुद्दा नीट ऐका. श्रवण करणाऱ्याच्या कानाचं झालंय वाटोळं आणि वक्त्याच्या विधानाचं झालंय वाटोळं. या 2 वाटोळ्यात भारताचा आणि महाराष्ट्राचा भाग्योदय होण्यासाठी आपल्याला मध्यम पदोलपी समाज स्थापन करावा लागेल. ज्ञानदेव तुकाराम म्हणजे यच्चयावत आधी करून जगातल्या सगळ्या संतांचा अंतर्भाव त्यात नावं न घेता होतोच, त्यात वेगळेपण सांगायची आवश्यकता शिल्लक राहत नाही. श्रवण करताना 2 प्रकरण आहेत. आंब्याचा रस, एखाद्या रसगुल्ल्याचा रस किंवा बासुंदी सारखा पदार्थ चाखताना तुम्हाला मला तोंडाची आवश्यकता आहे, बरोबर आहे की नाही? तोंडाने हा रस जरा माना हलवा ना, माना थोड्या असं किंचित मधून आधून, म्हणजे आपण मंडपात जिवंत आहात असं मला आरंभापासून भासावं, बाकी काही नाही. मग ती जरा तोंडाला चव आली की जिव्हा रसज्ञ होते आणि माणसं मग डुलायला लागतात. जसं गाण्याने डुलतायत तसं नेशाने पण डुलतायत आणि चिंतनानं पण डुलतायत, ध्यान धारणेत डुलतायत, योग साधनेत डुलतायत, भजनात डुलतायत, कीर्तनात डुलतायत. डुलणं हा माणसाचा सुस्वभाव आहे. चला, श्रवण करत असताना काय करावं? मुखानं जसं रस ग्रहण करायचं आहे तसं मग कानानं कथा, कीर्तन, प्रवचन, भागवत, रामायण, प्रवचनमाला चाखायची आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं आहे? तोंडाला जिव्हा आहे आणि तिला तिखट, आंबट आणि कडवट, खारट या चवी कळतात, कानालाही तशी चव कळते. अर्थात ज्यांच्या कानाला संवेदना आहे त्यांना. नाही वाक्य कळलं तुम्हाला? म्हणजे ज्यांना ऐकायला येतंय त्यांना, आणि ज्याला ऐकायला येऊ नये उत्तम ऐकायला येतंय त्याला, ज्याला उत्तम ऐकायला येतंय त्यालाही भगवत गुणानुवाद ज्याला ऐकायला येतं त्याला. ऐका जी तुम्ही भक्त भागवत, म्हणजे भक्तीत श्रवण करणाऱ्या भागवतांनो तुम्ही भगवंताची चर्चा श्रवण करा. आता श्रीमद भागवतात निगमकल्पतरोर गलितम फलम हे फळ आहे, त्याला अमृत नावाचं रसस्वादन भागवत कथामृताचा रस आहे. पण तो रस चाखत असताना जिव्हेचा संबंध नाहीये, तोंडाचा संबंध नाही. रसमालयम मुहुरहो, आपल्या कानानं तो रस चाखायचा आहे. कशाने चाखायचा आहे? कानाने. कानाला तर जिव्हा नाही, मग चाखायचा कसा? तर त्याचं उत्तर आहे चोखंदळ श्रवण करायचे. याला चोखोबारायांचा अपरिचित अभंग आहे, माझ्या टाळकरी बांधवाला माहिती असेल नसेल. श्रवणांचे श्रवण, घ्राणाचे जे घ्राण, रसडे गोडपण विठ्ठल माझा. तुम्ही ऐका रे कान आणि माझ्या विठोबाचे गुण. काल आपण श्री महाराजांचं चिंतन केलंय. ऐका म्हणत असताना आपल्यापासून इंद्रिय लांब आहेत आणि इंद्रिय सगळे बहिर्मुख आहेत, आणि बहिर्मुख इंद्रियाला अंतरंगातला श्रीहरी चाखण्यासाठी किती जड जातं, जरा चिंतन करणारी भूमिका आहे. त्यातही 2 चैतन्य आहेत, एक कुटस्थ चैतन्य आहे आणि दुसरं ब्रह्मचैतन्य आहे. ब्रह्मचैतन्य सर्वगत सदा सम आहे आणि एक चैतन्य आहे ते कुटस्थ आहे.
ब्रह्मचैतन्याचा सातत्याने सदा वास आहे आणि तो चाखण्यासाठी आपले इंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय त्याच्याकडे आकृष्ट व्हायला पाहिजेत. पण दुर्दैवानं आपले सगळे इंद्रिय बहिरंग देखावा पाहत राहतात. अंतःचक्षुपटलानं पाहण्याचा त्यांचा अभाव आहे. आदरणीय वानिंगे महाराज या, स्वर द्या, स्वर द्या. विठाला 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 तुम्हा सगळ्यांच्याच प्रती माझी भावना आदराने व्यक्त करून निवडलेल्या अभंगाच्या संबंधाने आपली चर्चा चालली आहे. मी नित्यापेक्षा कीर्तन मापक कमी वेळेत करणार, जास्त वेळ करणार नाही. कारण भजनात काल भाविक जे प्रसादासाठी उठले होते ते मी मरेपर्यंत विसरणार नाही. मिश्र भाजी, पापड, स्वीट पदार्थ, भात याकरता तुमचं असलेलं प्रेम असंच नितांत राहावं ही भगवतचरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रात माझ्या एखाद्या अख्तारीच्या सप्त्यात कोणी उठला असतं तर दुसऱ्या दिवशी सप्ताह मी बंद केला असता. शिस्तीच्या पोटी बंद केला असता. खाण्यासाठी जगणारे खूप आहेत आणि परमेश्वराशी जगणारी फार कमी आहेत, लक्षात धरा तुम्ही. म्हणून खायचंय ते खादलीचे खावे वाटे भगवत चिंतनच, आणि श्रवण करायचंय ते भगवत चिंतनच, याखेरी दुसरं अजिबात करायचं नाही. त्यामुळं बरोबर 7:45 वाजले की तुम्ही मला सांगायचं तुमचा काळ संपत आलाय, राजीनामा न मागता मी निरोप समारंभाचा सोहळा पूर्ण करून टाकेन. मोर्चे निघून सत्ता जावी असं निर्लज्जपण माझ्या हाताने मी करणार नाही. तात्काळ वेळ झाली की कीर्तनाचा समारोप करणार आहे. कीर्तन अजिबात वाढवणार नाही. श्रवणाच्या संबंधानं चिंतन झालं, कालच्या अंतरंग आणि बहिरंग इंद्रियाच्या संबंधानं चिंतन झालं. आजचा अभंग जरा अपरिचित आपल्यासमोर निवडलाय. तो नित्य नूतन देखीचे गीता तत्व या ज्ञानोबाराच्या उक्तीप्रमाणे संत बहिणाईंचा अभंग आहे. वाङ्मयात लिहिताना बहेणा, वाङ्मयात लिहिताना गहेणी नाही गहेणी असं उच्चारण आहे. आणि ते करत असताना आताच्या लोकांची तासी पंचायत आहे सध्या, प्रतिष्ठान की प्रतिष्ठान हे शिकण्याची वेळ दुर्दैवी आलेली आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांच्या समोर चर्चा करताना अल्पस्वल्प करणार आहे. अभंग प्रदीर्घ प्रवासाचा आहे. माझ्यासारख्या भीत वेड्याला आणि वेड्या माणसाला आणि विकलांग यतीला या 4-8 चरणाच्या अभंगाला लिगली 8 दिवस एका चरणाला पर डे 2 तास मला अपेक्षित आहेत. तर अभंग मला पूर्ण करता येईल. नमुन्या दाखल करणार आहे. हा पापडीचा पाडा असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, कुळगाव असेल, पुढे आंबेशिव असेल, त्यापुढे सरळगाव असेल, त्यापुढे मुरबाड असेल, या प्रभागाला नाथपंथ परंपरेचा आदेश आणि उपदेश भगवत चिंतनानं प्राप्त झालेला आहे. आपण मंगलनाथाच्या चरण सानिध्यात तुमच्या विराट ज्ञानयज्ञामध्ये काही चिंतन केले आहेत. तर नाथ परंपरेचा वसा आणि वारसा, वाक्य नीट ऐका, नाथ परंपरेचा वसा आणि वारसा, नाथ परंपरेचा उदय आणि विकास आणि नाथ परंपरेचा उदय आणि विस्तार या 3 मुद्द्याला घेऊन तुमच्यासमोर मी चर्चा करणार आहे. सगळा अभंग माझ्याकडनं होणार नाही. टाळकरी उत्तम आहेत, पखावज वादक उत्तम आहेत, निरागस विद्यार्थी उत्तम आहेत, श्रवण करणारा श्रोता वेल एज्युकेटेड आहे. फक्त तो सश्रद्ध अंतःकरणापासून संप्रदायाच्या चौकटीत जीवन जगणारा असावा, एवढी मापक अपेक्षा करणं मला वाटतं काही पाप होऊ शकत नाही. आजचा अभंग आहे आदिनाथे उपदेश. सुरुवात झाली आपली. उपदेश अनुग्रह, उपदेश सूचना, उपदेश ज्ञानप्रवाह, उपदेश अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याचा उत्तम प्रशस्त देखणा मार्ग. आणि त्या मार्गावरती सगळ्या जगाच्या आधी एक तत्व आहे आणि त्या तत्वाचं नाव आहे आदी. आदी या शब्दानं जुनाट, जुना, यापूर्वी कुणी नसलेला, स्वेदज, अंडज, उद्भिज, ज्वारज, खेचर, भूचर, जलचर, जगातल्या कुठल्याच येऊनी उत्पन्न होण्याच्या आधी जे ब्रह्मतत्व आहे त्याच ब्रह्मतत्वाला शिवहरी इत्यादी नावानं आपल्या आचार्यांनी, पूर्वासुरींनी, संतांनी, महंतांनी, महापुरुषांनी, ब्रह्मसूत्रांनी, उपनिषदांनी, गीतांनी, भागवत, रामायण, संत वाङ्मय, गाथा, 65 अनुभव किंबहुना हरिपाठ सकल संतांनी त्याला आदी शब्दाची योजना करून ठेवलेली आहे. जे कधीच नव्हतं, जे पूर्वी नाही पण सगळ्यात जुनं आहे, त्या तत्वाचं नाव आहे आदी. मग 2 तत्व आदी.
एक आदिनारायण आहे आणि दुसरा आदिनाथ आहे. नाथ शब्दाचा अर्थ मालक, मालक, शास्ता, नियामक, सूचना देणारा, त्याचं नाव आहे मालक. मालक. नाथ या जगाचा निर्माता, करता, धरता, पालन पोषण करणारा. आणि अनाथ हे पद आहे जीवाला. अनाथ पद आहे जीवाला आणि नाथ पद आहे ईश्वराला. जरा समीक्षा करतो, तुम्ही श्रवण करा. उपाधी आहे जीवाला, उपाधी वेगळं तत्व आहे, तो देव आहे. शीत उष्ण आहे, त्याला जीव म्हणायचं. शीत उष्णाच्या परतत्व आहे, त्याला परब्रह्म म्हणायचं. अविनाशी तत्व आहे, त्याला देव म्हणायचं. नाशी आहे, त्याला जीव म्हणायचं. संसारादी प्रतिबंध ज्याला आहेत त्याला जीव म्हणायचं आणि संसाराचा प्रतिबंध संभवत नाही त्याला देव म्हणायचं. ऐकताना तुम्ही सगळेजण आता 2 दिवस तुम्ही ऐकलंय, तशीच कानाची तयारी 1.25 तास ठेवा, म्हणजे तुमचं भलं होईल आणि मलाही बरं वाटेल. स्वर द्या. विठाला 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 विठाला. गोंगाटामुळे त्रास होतो करायला, कमी करतो. आदिनाथ हे मंत्र उमा माते दिला. आदिनाथानं हा मंत्र कुणाला द्यावा हा अंतिम निर्णय त्या काळातल्या धर्मसत्तेत करण्यात आला. आता आला प्रश्न महत्वाचा, कालच्या आळंदीच्या मीटिंग मधला आणि आत्ता इथे. तिथे 4 भिंतीच्या आत आणि इथे सगळ्या लोकांच्या समोर लाईव्ह हा प्रकार आहे. तर स्त्री शक्तीचं सबलीकरण, सक्षमीकरण आणि आरक्षण हे वेदोपनिषदांनी केलेलं आहे काय? हो केलंय. पण यात वेदाची जरा थोडी चूक अशी आहे, वेदो अतिक्रपणू झाला आणि त्रैवर्णाचे काणी लागला. इथं प्रतिबंधात, काटेरी कुंपणात वेद अडकला आणि संकोचितच झाला. त्याला चांडाळ, बाल, आबाल, क्षुद्र वृत्ती आणि वेश्यादी क्रियाकर्म करणाऱ्या व्यभाचारी स्त्रीच्या संबंधानं उद्धार करण्याचं सौभाग्य त्याला मिळालं नाही. कोणाच्या बाबतीत आहे? कोणाच्या बाबतीत आहे? वेदाच्या बाबतीत. आता वेदाचं न्यून भरण्याकरता पुरुषोत्तमाचा, भगवंताचा, कृष्ण या देवतेचा अवतार झाला. कुरुक्षेत्रात त्यांनी अर्जुनाला ज्ञानबोध दिला आणि 18व्या अध्यायात कृतज्ञता व्यक्त करणारा भगवंताला अर्जुन म्हणाले, नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. अच्युता तुझ्या कृपा प्रसादाने. ज्ञानोबा भाष्य असं लिहितात, मोह गेला रे गेला. आता इथं शंका आहे, महाराज मोह निर्माण केला की मोह निर्माण झाला की मोह गेला? तुम्हा सगळ्यांना स्वाध्यायाला हा विषय मी दिलाय. ज्ञाते लोक येतील तेव्हा तुम्हाला जमलं तर शंका त्यांच्या वेळेत विचारा, म्हणजे तुमचं आणि त्यांचं दोघांचंही भलं होईल. नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. तुझ्या कृपा प्रसादानी मोह नावाचा असुर राक्षस माझ्यापासून दुरापास्त झाल्यामुळे या अर्जुनाला तुझ्या कृपेनं धर्मयुद्धात पारमार्थिक विजय प्राप्त करता आला. पण कसा? मोह नावाच्या असुराला तिलांजली दिल्यामुळे, रिजेक्ट केल्यामुळे, बाजूला टाकल्यामुळे, डावळल्यामुळे, सोडल्यामुळे. नाही तर तो जवळ घेऊन बसला असतो तर हा धनंजय, हा अर्जुन, हा पांडव कुलोत्पन्न कुरुक्षेत्रात धर्मयुद्धात विजय झालाच नसता. ही तुझी कृपा आहे. इथपर्यंत विषय आपला पक्का झाला, पक्का झाला. श्रोते हो, अर्जुनानं गीता ऐकली, भगवंतानी सांगितली, धर्मक्षेत्रात त्याची रणगर्जना झाली. आजही बृहत प्रस्थानत्रयाचे आचार्य विद्वान अष्टादशा मांडत असताना गीतेचं तत्वज्ञान मांडतात. पण गीतेतही भगवंताला ब्राह्मण वैक्ष्य क्षूद्र इथपर्यंतच मजल मारता आली. हेही न्यून भरण्याकरता कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री ज्ञानोबा यांचा अवतार झाला. माझं विधान तुम्हाला आवडलं की नाही मला माहिती नाही, पण जोमानं ताकदीनं पारंपरिक श्रवण जे केलंय तुमच्या समोर मांडतो. इथे भगवंत कमी पडतायत, भगवंत कमी पडतायत. काय झालंय? कुरुक्षेत्रात प्रतिपादन करताना धृतराष्ट्र एकदाच गीतेत बोललाय, भगवंताला परमेश्वराला पुन्हा पुन्हा ज्ञानोबारांनी बोलतं केलंय, अर्जुनाला बोलतं केलंय, संजयाला बोलतं केलंय, धृतराष्ट्राला बोलतं केलंय. म्हणजे माऊलींचा हा पंक्ती प्रपंच विस्तार तुमच्या माझ्या भल्या करता. ओवी म्हणत नाही, वेळ कमी आहे, दूध निघतंय वत्सासाठी, परंतु फायदा त्याचा जनतेसाठी. तसा अर्जुन नावाच्या वत्सासाठी दुभत निर्माण झालं. लोणकड दूध भगवंतानं कासेतनं दिलं, पण तुमच्या माझ्यासारख्याचं आज डेअरी नावाचं प्रकरण, पिशव्या नावाचा प्रकल्प सुरू झाला आणि चहा कॉफी घेऊन आपण
तृप्त व्हायला लागलो. ही कृपा कोणाची असल तर दुभत असलेल्या 4 स्थानाच्या धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रतिपादन करणाऱ्या माऊली नावाच्या आईची आहे. तिने हा विस्तार केला आणि तिने हा तटबंदी तोडून टाकल्या. तुम्ही आगरी आहेत काय या, तुम्ही कोळीत काय या, तुम्ही कुणबीत काय या, तुम्ही माळीत काय या, तुम्ही साडीत काय या, तुम्ही तिलीत काय या, तुम्ही देशपांडेत काय तुम्ही या, तुम्ही सोवळ्यातलेत काय या, तुम्ही ओवळ्यातलेत का तुम्ही या, तुम्ही चोखोबार आहेत का या, गोरवा काका या, सावता महाराज या, मी पापडीच्या पाड्याचा कडूंच्या कुळातला या, हे कडू आहेत तुम्ही या, तुम्ही गोड आहेत तुम्ही पण या. घुले या, दिगलुरक या, बोधले या, वास्कर या, शिरवळकर या, इथे प्रतिबंध नाही. इथे दशनामी या, बैरागी या, संन्यासी या, स्त्रिया या, आबाल या, कन्या या, कुमारिका या. बरोबर आहे की नाही? ऐका ना, ऐकताय ना? सौभाग्यवती या, परित्यक्ता या, समाजाला स्वीकारणाऱ्या या आणि समाजाने ज्यांचा त्याग केलाय त्या सगळ्यांना मुक्त विद्यापीठ जगाच्या पाठीवर कुणी करून दिलं तर त्याचं कारण आहे कैवल्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे. कैवल्य शब्दाचा अर्थ आहे सुख प्रदान करणारा आणि चक्रवर्ती ही राजाची उपाधी आहे आणि ज्ञानोबा राजे नाहीत तर जगातल्या सर्व राजांचे राजेत. श्लोक सांगतो, कालोवा कालनम राज्ञा राजावा कालकारणम इथे संशोमाभूत राजा कालस्य कारणम. षष्टी तत्पुरुष राजाच देशातील परिस्थितीचा पूर्णपणे जिम्मेदार असतो. हे महाभारतातलं शांती पर्वातलं सूत्र दादांच्या कृपेनं माऊलींना कळलं आणि माऊलीन ठरवलं मी या भारतीय तत्वज्ञानाच्या रसज्ञ पथाचा राजा आहे आणि माझ्यावर जिम्मेदारी आहे. या प्रजेला आपलं करावं लागेल, यांना आपलं जवळ घ्यावं लागेल. म्हणून तर ज्ञानोबारांनी अन्य पंथ संप्रदाय न स्वीकारता वारिंगे महाराज, रामकृष्ण महाराज, आदरणीय महाराज नाथ पंथाचा स्वीकार केला. इथे जाती, धर्म, कुळ, गोत्र, वर्ण, प्रांत, भाषा, लिंग, गंध हा प्रतिबंध नाही. सगळ्यांना येता येतं, सगळ्यांना जाता येतं, दर्शनी होता येतं, अवघडही होता येतं. 2 प्रकरण मांडतो तुम्हाला मी. सातत्याने ज्यांनी माझं ऐकलंय त्यांना हे शब्द कळतील, ज्यांचा नवीनच योग आहे त्यांना हे कळायला जरा जड जाईल. तरी तुम्ही समजावून घ्या अशी माझी भावना आहे. मी या प्रकरणात मग स्त्री शक्तीचं सबलीकरण आणि आरक्षण हे मुद्दे जसे हल्लीच्या या कालखंडात गाजतायत त्या काळात भगवान आदिनाथाला असं वाटलं की स्त्रियांचं सबलीकरण, सक्षमीकरण आणि स्त्रियांना परमार्थात जागा समर्पित करण्याचं काम हे मी जर आता केलं नाही तर पुढच्या काळात हे लोक प्रत्यावाय करतील. म्हणजे जागा सोडूनही आज काही बुवा प्रत्यावाय करतायत, काटेरी कुंपण करतायत. तर मी सोडली नसती तर यांनी अजूनच आग पाखड करण्याचा संभव नाकारता आला नसता. आता श्लोक सांगतो अर्धाच. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियांचा अतिउच्च सन्मान करण्यात येतो त्या देशाचं नाव आहे भारत, त्याचं नाव आहे भरतमंडल, त्याचं नाव आहे इंडिया. आणि या भारतातले तुम्ही मी लोकप्रतिनिधी आहेत, आपण नागरिक आहेत, सदस्य आहेत, त्या महाराष्ट्रातले जाणकारातले संतांच्या शिवरायांच्या भूमीतले. विषय सान सान मांडतो, मला वेळ कमी आहे. आता स्त्रीचं जवळ घेणं गरजेचं आहे. मग स्त्रियांना परमार्थात चान्सेस असावेत काय? 100% असावेत. मग प्रतिबंध कुठे असावा? फुगडी खेळताना ती आपली कन्या आहे याची जाणीव असावी. हातात हात देताना ती माझी माता आहे याची जाणीव असावी. ऐकताय ना? अभिवादन करताना माझ्या गुरूंची ती धर्मपत्नी माझी माता आहे याची जाणीव असावी. एक गुरुची पत्नी आपली आई आहे याची जाणीव असावी. आपली सासू आपली आई आहे याची जाणीव असावी. मामाची धर्मपत्नी मामी आपली आई आहे याची जाणीव असावी. आपल्या पत्नीची आई आपली आई आहे याची जाणीव असावी. मला वाटतं कळणाऱ्यांना हे सगळं कळलंय. आई, लेक आणि बहीण या रूपात जर या सगळ्यांच्याकडं पाहिलं तर भगवान आदिनाथाला, भगवान नारायणाला आणि ज्ञानोबाराला, तुकोबारायला प्रागतिक वारकऱ्या संप्रदाय झाला. हे सुवर्ण अक्षराने लिहिण्यास काही हरकत नाही, काही हरकत नाही. आता यारे यारे लहान उथोर याती भलत्या इथपर्यंत सगळ्यांना माहिती. अंडरलाईन, अधोरेखित. नारी नर, तुमच्या विना रामायण नाही, तुमच्या विना दिंडी शोभा नाही, तुमच्या विना रांगोळी नाही, तुमच्या विना प्रवचनमाला नाही, तुमच्या विना टापटीप नाही, तुमच्या विना घरातलं सौख्य नाही, तुमच्या विना पुरुषाचं सौभाग्य अजिबातच नाही. तुम्हाला धर्मानं अर्धांगिणी उपाधी दिलेली आहे. वामांगे रखुमाई दिसे दिव्य शोभा. जगातल्या सगळ्या देवता. आता मला या मीडिया तंत्रासमोर बोलायला जरा भय वाटतं, कारण दंड माझ्या हातात आहे आणि यतिधर्म मी स्वीकारलाय. मला एकाने विचारलं होतं,
तुम्ही त्या काळात वानप्रस्थ स्वीकारला तर पत्नी तुमची घरात असती आणि तुम्ही तिथे राहता. त्याला मी 3 देवता दाखवल्या. जरा मनपूर्वक ऐका. एक देवता दाखवली लक्ष्मी व्यंकटेश, त्याच्या बाजूला लक्ष्मी आणि पद्मावती. त्याचं समाधान झालं की नाही मला माहिती नाही. राम दाखवले मर्यादा पुरुषोत्तम, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता त्याच्याजवळ, त्याला मी दाखवली. आपल्या संप्रदायाचं उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा दाखवला, त्याच्याजवळ त्याला रखुमाई दाखवली. बर, गाणपत्य षडामनाय भेदातला हा शब्द तुम्हाला नवीन आहे. गाणपत्य षडामनाय भेदातला मी दशभुज गणपती दाखवला, त्याला वल्लभेश म्हणतात. त्या दशभुज गणपतीच्या मांडीवर त्याची अर्धांगिनी त्याला मी दाखवली. ऐकताय काय? नरसिंह दाखवताना 2-3 नरसिंह आहेत. उग्र नरसिंह वेगळा, भक्तवत्सल नरसिंह वेगळा आणि योग नरसिंह वेगळा, लक्ष्मी नरसिंह वेगळा. नरसिंह बसलेला आहे, अक्राळ विक्राळ स्वरूप आहे. नरसिंह गुरगुर करतोय, सगळ्यांना भय वाटतंय. हिरण्यकश्यपूचा दरबार भयभीत झालाय. ऐकताय काय? प्रल्हादाला ते जवळ घेत आहेत. पण लक्ष्मीच्यात एवढी ताकद आणि क्षमता आहे. लक्ष्मी जवळ आली आणि त्यांना म्हणाली, नारायणा, हे उग्र रूप धारण केलंय. उग्रवीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. तुमच्या स्वरूपाला पाहून आपला मृत्यू जवळ आला की काय असं सगळ्यांना वाटायला लागले. जरा शांत व्हा. तेव्हा लक्ष्मीचं उग्र स्वरूपातल्या नरसिंहानी त्या काळात ऐकलं होतं. हे सगळ्या नरसिंहाला कळावं. बिचारे हसले, पण दडपण आल्यासारखं हसले. म्हणजे राज्यावर केंद्राचा दबाव असावा आणि कार्य करावं असं प्रकरण झालं. मोठ्याने हसावं तर त्या पाहतील. लाईव्ह कुणी चेहरा झूम केला आणि घडी क्लिप एडिट होऊन गेली तर पंचायत होऊ शकते. असे बरेच प्रकल्प आणि प्रकरण आहेत. त्यामुळे तुम्हाला मी काही श्रोत्यांना फार त्रास देणार नाही. म्हणजे त्या काळात लक्ष्मीचं नरसिंह ऐकत असा वयाचे. एक वामन पंडितांचा मराठी श्लोक आहे, तुम्हाला आवडला तर स्वीकारला, नाही तर जाऊ देत. संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिचाच वागलो ती आयको नायको बायको. अरे आता तरी मराठी कळते की नाही तुम्हाला? तिचा अधिकारच तेवढा आहे. आता बघा, वृंदावनात तुम्ही जा, राधा रमण बिहारी लाल की जय. राधा बिना लाला अधुरा ही होता है हमेशा के लिए. तुम्ही तिरुपतीला जा, लक्ष्मी रमणा गोविंदा म्हणजे लक्ष्मीचा जयघोष केल्या विना तिचा रमण म्हणजे पती, यजमान म्हणजे मालक प्रसन्न होत नाही. शंकर महाराज कंदारकर, सद्गुरु दुंडा महाराज, एकनाथ महाराज दिगलूरकर, हरिभाऊ महाराज पाटील, गुरुवारी निवृत्ती महाराज वक्ते, हरिभाऊ महाराज पाटील, प्रभाकर दादा बोधले, हे सगळे जुने लोक रुक्मिणी प्राण संजीवन सुप्रसन्न असं पत्रात प्रस्तावनेला अभिप्रायाला लिहित असत. रुक्मिणी प्राण संजीवन म्हणजे रुक्मिणी विना विठ्ठल हे दैवत अधुर दैवत आहे. सीते विना रामचंद्र दैवत अधुर दैवत आहे. दत्तात्रय एवढं जाज्वल्य दैवत आहे, जाज्वल्य. पण दत्तात्रयाच्या मांडीवर सुद्धा एक अनघा नावाची शक्ती बसलेली आहे. जरा तुम्ही गुगलला, नेटला कीर्तन झाल्यावर सर्च करा किंवा दत्त संप्रदायाचा अभ्यास करा. अनघा नावाची शक्ती आहे. हा सगळा आदिनाथानं सारासार विचार केला आणि त्यांच्या लक्षात आलं, वेद काय म्हणतो? वेद म्हणतो, एभ्यो माता मधुमत पिन्वते पयपीयूषम देवरदितिरद्री बरहा उक्त शुष्मान वृषभराम स्वप्न सस्ताम आदित्याम अनुमदा स्वस्त ए. जगात स्वस्ती, कल्याण, भद्र, बरं करणारा जगाच्या पाठीवरचा एकच वर्ग आहे आणि त्या वर्गाचं नाव आहे स्त्री, मातृ स्वरूपा, महिला, भगिनी. मग एवढा दर्जा आणि एवढा अभिवादन वेदानुमोदित तुम्हाला असल्यामुळे, पुराणातही तुम्हाला असल्यामुळं, साहित्यात, लालित्यात, इतिहासात, संशोधनात, कादंबरीत, नाटकापासून ते थेट राजकारणापर्यंत तुम्हाला एवढी मुभा आणि सुटका असेल तर आदिनाथाच्या गोष्ट लक्षात आली. उमेला वंचित ठेवण्यात काही मौज वाटत नाही. म्हणून तुम्हा सगळ्या शंकराला माझी प्रार्थना आहे, वारीला जाताना आपापली उमा आपल्याजवळ असलीच पाहिजे. शिवपुराणात एक प्रकरण असे की शंकर पार्वती गरोदर असताना फिरायला निघाले म्हणे आणि त्या वनाचं नाव होतं परियली वन. काय नाव होतं? काय नाव होतं? तुम्हाला ऐकायला येत नाही काय? परियली वन. आणि त्या परियली वनात हा गजेंद्र मदोन्मत्त फिरताना पार्वतीनं पाहिला आणि पार्वती म्हणाली, मला आवडणाऱ्या फुलबागेला हा गजेंद्र समाप्त करते, त्याचं नाव गजासूर. शंकर रागावले, भात्यातला बाण त्रिशूळ काढला आणि गजासुराला मारला. म्हणजे देवसुद्धा किती ऐकण्यातले होते याच्या जाणीवा तुम्हा सगळ्यांना असल्या पाहिजेत. शंकर पार्वतीला घेऊन फिरायचे, आपणही शंकराने फिरलं पाहिजे. फक्त एकच सूचना आहे,
आपल्याच पार्वतीला घेऊन फिरा, म्हणजे दोष लाभत नाही. माझ्या नजाकती छोट्या छोट्या आहेत, जे हलक्या फुलक्या काण्याचे आहेत ते जिवंत आहेत, त्यांना मंडपात हे कळतं. जे फक्त भातावाले त्यांचं हे काम अजिबात नाही, त्यांचं हे कामच नाही, त्यांनी आराम करायचा मस्तपैकी. 14 टाळकऱ्यात एकही स्त्री शक्ती नाही तुकोबरायांचे. मी आदिनाथापासून तुकोबरायांच्याकडे आलोय. तात्काळ, वेळ कमी आपल्याला, कधी शॉर्ट रस्ते स्वीकारावे लागतात ना. 14 टाळकरी आहेत. गंगारामबाव मवाळे, कोंडाजी पंत लोके, शिवबा कासारे इत्यादी आहेत, इत्यादी आहेत. एकही स्त्री शक्ती नाही. पण पाठकांच्या कुळात शिऊर बंगल्याला एक स्त्री अशी उदयाला आली, रत्नाकर पाठकांची अर्धांगिनी, आणि ती कराड प्रांतात कृष्णेच्या काठावरती गेली. गेल्यानंतर निगडीकरांचे प्रवचन ऐकले. ते रामदास स्वामींच्या परंपरेतले होते. पण निगडीकर स्वामी म्हणाले, माझ्यापेक्षा तुझ्या जीवनाचं तुला भलं करून घ्यायचं असेल तर कृष्णेचा काठ, कराड नावाची प्रांतीय विभागाची जागा तू सोड आणि इंद्रायणीच्या तटावरती विरक्त देही असलेल्या तुकोबऱ्यांची शरणागती कर. ती तुकोबऱ्यांच्याकडे आली आणि बहिणाईवरती कृपा जगद्गुरु तुकोबऱ्यांनी केली. ती बहिणाई आपल्या अभंगात निवेदन करताना भाव मांडतीये, आदिनाथे उपदेश पार्वतीसी केला किंवा आदिनाथे मंत्र उमा माते दिला, असे 2 पाठ आहेत. उमेच्या कानात तो मंत्र दिला. आता याला तुम्हाला पुरावा काही आहे का? हे सगळे महाराज लोक धर्मचर्चा करणारे, व्याख्याते, अभ्यासक, चिकित्सक, समीक्षक, विद्वान आहेत, चांगल्यांचं ऐकणारे, चांगलं सांगणारे. आता ओवी तुम्हाला सांगतो, सुरुवातच थांबतो. शक्तीचे कर्ण कुहरी. मला वाटतं तुम्हाला सगळं कळलंय, पुढे विस्तार करण्याची गरज नाही. त्या त्रिपुरारीनं, त्रिपुरारी का म्हणायचं? त्रिपुर नावाच्या दैत्याचा पौर्णिमेला भगवान शंकराने वध केल्यामुळं त्याचं नाव त्रिपुरारी. अरी म्हणजे शत्रू, म्हणून भगवान शंकराचं नाव त्रिपुरारी आहे. त्या त्रिपुरारीनं आपल्या उमेच्या कर्णेंद्रियात आपल्या नाथपंथाचा आदेश मंत्र दिला आणि तिने ते व्यवस्थापन पाळलं. आता या निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाला आपल्याकडे प्रमाण आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज प्रगटले, आदिनाथ उमा बीज हा 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 आदिनाथ उमा बीज मथेराला धले सहज लाधने सहज स्थिती, समुद्र गोरक्षाधी धरी तेची प्रेम मुद्र गोरक्षाधी धरी. स्थिती मच्छिंद्र लाधले सहज स्थिती. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्र लाधले मच्छिंद्र लाधले सहज स्थिती. उमेला हे तत्वज्ञान दिलं आणि उमा कृतकृत्य झाली. म्हणून सगळ्या शिवाला, या सगळ्या नाथाला माझी प्रेरणा आहे की तुम्ही उमेच्या कानात मंत्र द्या. एक धर्मशास्त्र चर्चा अशी आदरणीय वारंगी महाराज, रामकृष्ण महाराज आणि संतोषानंदजी काय माहिती का, जाणता पती असेल, वाक्य नीट ऐका, जाणता पती आणि जाणते वडील असतील तर त्यांनी अन्यांचा अनुग्रह घेऊ नये. आता या क्लिपापुढे मला बोलायला भीती वाटते. चातुर्मास्य दुसऱ्यांचा अनुग्रह घेतील काय? बोधल्यांच्या कुळातले पारंपरिक गुरु शिष्य अन्यांचा अनुग्रह घेतील काय? जरा बांधा ना. अमळनेरकर
दुसऱ्याचा अनुग्रह घेतील काय? त्याचं कारण आहे गुरु, परमगुरु, परमेष्ठी गुरु आणि परात्पर गुरु. आपल्याकडं गुरु, सद्गुरू आणि जगद्गुरू या 3 गोष्टी माहिती आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला ज्या देहाने घडवलंय वारिंगे महाराजांना, त्यांचे वडील हे आत्मगुरु. रामकृष्णांना ज्यांनी घडवलंय ते गोविंदबुवा, त्यांचे आत्मगुरु. संतोषानंदांचा मी आत्मगुरु. मोक्षगुरु, आत्मगुरु, कुलगुरु आणि विद्यागुरु. आणि शेवटचा टप्पा आहे दीक्षागुरु. पण आत्मगुरूला विशेष महत्त्व आहे. म्हणून आपापले वडील पारमार्थिक असतील, सिद्ध असतील, आचारवान असतील तर अन्यांचा गुरुमंत्र घेण्यापेक्षा आपल्या वडिलांच्याच करवी माळा घालून रामकृष्ण हरी इत्यादी त्या पंथ संप्रदायाची जी उद्घोषणा असेल ती आपण स्वीकारावी. याचबरोबर सौभाग्यवती स्त्रीनं आपला पती परमेश्वर आहे हे तिला पक्क कळलं की तिने अनुग्रह अन्यांच्याकडे घेण्यापेक्षा आपल्या पतीचाच अनुग्रह घ्यावा आणि त्यालाच वंदनीय मानावं, कारण तो नारायण स्वरूप आहे. उमेच्या ही गोष्ट लक्षात आली की बरेच संप्रदाय आणि पंथ देवी देवता आहेत. इंद्र होता, चंद्र होता, महेंद्र होता, ब्रह्मा होता, या कुणाकडेच न जाता उमेने लक्षात ठेवलं की गुरुमंत्र आपण आपल्या मालकाकडनं घेतलेलाच बरा. म्हणून तिने स्वीकारला. आदिनाथ हे मंत्र पार्वतीशी केला हा एक पाठ आहे, किंवा उमा माते दिला तो मंत्र दिला आणि तो मंत्र श्रवण करत असताना पाण्यात असलेल्या मत्स्यीच्या उदरातील बालकाच्या कर्णेंद्रियावर पोहोचला आणि त्याला नाथपंथाचा आदेश आणि सूचना प्राप्त झाली. निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध. मजेदार आहे. शब्द आहे मतसेंद्र. म पूर्ण, म पूर्ण, म पूर्ण, स त्याला त अर्ध, त्याला एक मात्रा, न ला द ला एक तंगडं मोडायचं आणि एक मात्रा. मतसेंद्र शब्द आहे. पण आपल्या हरिपाठात बघा, मच्छेंद्राने बोधा गोरक्षाशी गेला. मत्स्येंद्रिय ऐकिला मत्स्यगर्भी. म्हणून लिहिताना वेगळं असतं आणि उच्चार करताना काही प्रकरणं वेगळे असतात. आदरणीय महाराज, वाङ्मयस्त्वं चिन्मयः हा शब्द हल्ली लिहिता येत नाही, एवढं प्रचंड दुर्दैव आहे. सद्गुरू साखरे महाराजांनी 150 कमीत कमी ग्रंथ लिहिले, पण नचं कधी बदल नाही, च स ज झ याचा कधी बदल नाही, लोचणी की लोचनी कधीच बदल नाही, सज्जनी की साजणी कधी बदल नाही. म्हणून ज्ञात्या लोकांचं ऐकावं, ज्ञात्याच्या सहवासात राहावं आणि ज्ञात्यानी लिहिलेलंच ज्ञात्यानी वाचावं. विठाला विठाला बहिणाबाई म्हणाली, शिवहृदयीचा मंत्र पै आगाध झालासी प्रसिद्ध भक्ती योगी. हा प्रसिद्ध भक्ती योगी. हृदयीचा मंत्र पै आगाध झाला
तो त्या संप्रदायातल्या त्या महाराजांची परंपरा. आणि बोलता बोलता अभ्यासक म्हणतात, अहो ती आघात परंपरा आहे, थोरली आहे, मोठी आहे, व्यापक आहे, चिरस्थिर आहे, अखंड आहे, निर्व्याज्य आहे, त्याच्या संबंधानं चर्चा करता येत नाही. जसं देवाबद्दल अगम्य, अगोचर, अनंत, अमाप त्याच्याबद्दल चर्चा करता येत नाही, तसं भगवान शिवरायाच्या हृदयातून प्रकट झालेला हा मंत्र नेमका कसा आहे तर शिवहृदयीचा मंत्र पै आगाध. आगाध म्हणजे थोरला, पण कसा मिळाला? झालासे प्रसिद्ध भक्ती योगे. आता इथं चिंतन असं आहे, मग ज्ञानाची आवश्यकता आहे काय? ज्ञानाची आवश्यकताच आहे. ज्ञान नको काय? ज्ञान हवंच. मग ज्ञानाने मंत्र मिळतो काय? नाही मिळत. मग त्याला पुष्टी कशाची लागती? भक्तीची लागती. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असी. पुढचा ऐका, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या. म्हणून ज्ञानोबाराला नाथपंथातल्या असून अंतिम टप्प्यात या सगळ्यांच्यासाठी म्हणावं लागलं काय? ये भक्तीचे वाटे लाग जी या पावस्या व्यंग निज धाम माझे. झडझडोणी वहिलानी ये भक्तीचे वाटे लाग, ये म्हणजे या भक्तीचे वाटे लाग जी या पावस्या व्यंग निज धाम माझे. तुला श्रीहरीशी एक रूप व्हायचं असेल तर भक्ती नावाच्या प्रकरणाविना तुला अंतिम टप्प्यात पर्याय शिल्लक राहत नाही. मधुसूदन सरस्वतींनी भक्तीचे प्रकार असे मांडले, गौणी भक्ती, पराभक्ती, विरोधी भक्ती आणि सगुणी भक्ती. भक्तीचे 4 स्टेप आहेत. बर, नारद भक्ती सूत्रात तल्लीनता, तद्रुपता, तन्मयता, तदाकारता हे भक्तीचे सूत्र आहेत. 7वास्मिन् परम प्रेम रूपा अमृतस्वरूपाचे यम लब्ध्वा पुमान भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती, सिद्धो भवती ही भक्तीची व्याख्या केली आहे. व्रज इवती सम तन्मय होसी सांडुनी याती कुळा तरीच हरी देईल भेटी तुला. इथं याती धर्म, पंथ, जिल्हा, तालुका, वर्ण हे सगळं बाजूला ठेवायचंय आणि माऊली म्हणायचे, रामकृष्ण हरी म्हणायचे, आलिंगन द्यायचंय. एवढ्या जाहिरी मीडिया तंत्रासमोर बोलताना मला भय वाटतं, कारण आपण विप्रकुळातले आहात. मी 16 पाळतो, आचारही पाळतो, दंडतर्पणही करतो, पण भक्ती समुदायामध्ये त्याचा अतिरेक माझ्या जीवनात मी अजून वागताना कधी होऊ दिला नाही. त्याचं कारण असे, सॉफ्ट हिंदुत्व, परिवर्तनवादी, देशकाल परत्वे, याज्ञवल्क्या वचनांचा अनुग्रह घेत कालाय तस्मै नमः हे सूत्र आपल्याला पाळावं लागेल. मूळतः आपण भारतीय आहेत, हिंदू आहेत आणि त्यातली त्यात वारकरी पंथ स्वीकारल्यामुळे यातायाती धर्म नाही विष्णू दासा आणि अंतिम सुप्रीम कोर्ट निर्णय येतो ऐसा वेदशास्त्री. जिथे पाळायचे तिथे कट्टर पाळावंच आणि जिथे शिथिल करायचे तिथे शिथिल करावंच. धर्म आणि अपधर्म नावाची 2 प्रकरण आहेत. हे सगळं पाळत असताना ज्ञानाची आवश्यकता आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम्य विद्यते, पण ते ज्ञान नको की ज्या ज्ञानाच्या प्रौढीमुळे देवातन भक्तात दुरावा निर्माण होईल. माझ्या भक्तीला ओलावा असावा, स्निग्धता असावी. बरं, त्या भक्तीला विनम्रतेचं कवच असावं आणि त्या भक्तीनं आपल्याला संप्रदायात विजय प्राप्त करून द्यावा. शिवहृदयीचा मंत्र पै आगाध, पण झालासे प्रसिद्ध भक्ती योगे. ज्ञानयोग, कर्मयोग, बरोबर आहे की नाही, सांख्ययोग, तर 12वा अध्याय भक्तियोग. मग भक्तियोगात भक्त कसा असावा? आता अन्वय सांगतो. यहा अनपेक्षः सहा शुचिर्दक्षः उदासीनो गतव्यथः सर्वा आरंभ परित्यागी यौमद भक्तः सहा समे प्रियः. तुम्ही आता 2 दिवस ऐकले, मजबूत कानं तुमचे झालेत, त्यामुळे मी हलकं फुलकं तुमच्यासमोर मांडू कशाला कल्पना करा ना तुम्ही. जरी नाव पापडीचा पाडा असलं तरी पदार्थ वजनदार असावा. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही मला असे हसलात, प्रसन्न दिसलात की वाटतं 1-1.5 तास कीर्तन करावं, बिल तेवढंच घ्यावं. वैभवजी आणि मनोहरराव माझ्यावर नितांत प्रेम करतात, ते सगळंच घर अतिशय आदरणीय आहे, रिस्पेक्टिव्ह, प्रसन्न आहे. मला त्या शपथविधीच्या कालखंडात इथे येता आलं नाही. मग ती कसर काढण्यासाठी मी एका कीर्तनासाठी 2दा आलो. कालही आलो आणि आजही आलो. अर्थात मी आजच घेणार आहे, म्हणजे जे काही प्रेम मिळणार आहे ह्या सगळ्या सज्जनांचं ते आजच घेणार आहे. काल आलो होतो माझ्या वैयक्तिक पर्सनल आनंद प्राप्तीसाठी मी आलो होतो. कधी कधी इतरांना आनंद देण्यासाठी यावं. आता पुढचं वाक्य ऐका, कधी कधी आनंद घेण्यासाठी यावं. मी काल आनंद घ्यायला आलो होतो. सेवित्व हा रस वाटित्व आणि का घ्यारे होऊ नका, राणभरी अन्यत्र फिरू नका. मग काय करा? भक्तिपथावर आरूढ व्हा.
आणि भक्तिपथावर आरूढ झाल्या विना गहन अवघड कठीण गुह्य गुज न कळणारा आगम्य अर्थ नाथपंथातला तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला भक्त व्हावं लागेल. भावना कळती माझी तुम्हाला? तुम्हाला भक्त व्हावं लागेल. मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी तार्किक आहे, मी नैयायिक आहे, मी वाचस्पती आहे, मी पती आहे. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही सगळे संन्यासी बहुधा. मी पती म्हणल्यावर तुम्हाला भाव कळला नाही, कळतच नाही, लक्षात येत नाही. ही प्रौढी बाजूला टाकायची आहे. मला तुमच्या भागवतातलं एक प्रकरण मांडायचंय. हा भागवत सध्या माझा विषय नाही, पण झालासे प्रसिद्ध भक्ती योगे. जनकाच्या मिथिलीत सुवर्णाची नगरी होती. जनकाच्या मिथिलेला आग लागली होती. जनकाच्या मिथिला नगरीला आग लागली यात नवल नाही. जनकाच्या अर्ध्या अंगाला आग लागली होती. ऐकताय ना? पितांबर मांडी भाजत होती आणि सिंहासनावर ते भगवत चिंतन करत होते. कोण कोण कोण? जनक. जनक भजन करत होते. भजन म्हणजे देवाचं चिंतन. चिंतन करत असताना इकडे प्रकार असा झाला, महर्षी वेदव्यास आपल्या मुलाच्या पाठीमागे फिरतायत. अरण्य वन आहे, लताबिली त्या दृष्टीनं होकार दिला की आकृष्ट होत आहेत. आणि स्वर होता का तर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभी नेदू संसर्वभूत हृदयम मुनी मानतोस्मी. शुकदेव पुढे चलतायत, व्यास मागे चलतायत. शुका थांब. कोण शुक? कुठला शुक? तुम्ही माझे कोण? का माझ्या मागे लागलात? विस्तीर्ण भागवतातली चर्चा आहे. सध्या भागवत हा माझा विषय नाही, माझा विषय भक्तियोग. आणि व्यास मागे आणि पुत्र पुढे. बराच कालखंड गेला आणि मग लताविली आकृष्ट व्हायला लागल्या. आणि मग वनराईला शुकदेवांनी विचारलं, तुम्ही या स्वरस्पंदनाला आणि या शब्दांना वेडेपिशे झालात. हे आवाज, हे स्वर, हे मंत्र, हे श्लोक आहेत तरी कोणाचे? मग लोक म्हणाले तुमच्या पितृचरणाचे. मग मग शुकदेव परतले, व्यासांच्या करंगळीला धरलं आणि व्यास महाराज म्हणाले, शुका तुला असं वाटतं का रे की तुझ्या खेरीज वैराग्य जगाच्या पाठीवर कुणाकडेच नाही? कौपीनवंत खलु भाग्यवंतः. दिगंबर वेशात राहणारा तू शुक स्वरूप, इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणणारा तू शुक, वैराग्याची व्याख्या तुझ्या चरणावर साष्टांग प्रणिपात करती. तुला असं वाटतं का रे तू फक्त वैराग्यवान आहे? चल माझ्या बरोबर. व्यासाने शुकदेवाच्या करंगळीला पकडलं. ऐका तुम्ही सगळे. आणि जनकाच्या नगरीत व्यासदेव शुकदेवांना घेऊन गेले आणि शुकदेवानी निरोप दिला जनकांना, मी शुक आलोय म्हणावं. जनकाचं आतून उत्तर आलं, कोहम तू कोण आहेस? कथमिदम कुठे तुला जायचंय? किम कारणार्थ आगतः? कोण शुक? मी शुक आहे. तर मी या शब्दानं अहम कर्तृत्व, अहम ज्ञातृत्व, मी आणि माझे पण जिवंत राहिल्यामुळं देहोहम की शुकोहम, तू नेमका कोण आहे? आतून उत्तर आलं, संगम त्यक्त्वा सुखी भवेत. मी शुक आहे या उपाधीनं तू व्यापक असू नये, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अंतिम टप्प्यात त्याला म्हणावं लागलं, मी ब्रह्म आहे, मी अंशी आहे. मग जनकजी बाहेर आले आणि आलिंगन दिलं, समाप्त झाला. तर इथे मी, माझं, उपाधी, वैराग्य, ज्ञान, तपस्या, साधना सगळं बाजूला ठेवावं लागतं आणि विनम्र व्हावं लागतं. महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्राचा संवाद सगळ्या जगाला पाठ आहे. ब्रह्मऋषी होण्यासाठी विनम्रतेनं जेव्हा प्रणिपात केला आणि भक्ती हृदयात उदयाला आली आणि आसवांच्या धारा वाहायला लागल्या आणि अतिउत्कृष्ट भावना तयार झाली, तेव्हा विश्वामित्र वशिष्ठ विश्वामित्राला म्हणाले, ब्रह्मऋषी उठा. म्हणजे मुद्दा माझा असा आहे, भक्ती सामर्थ्य उदयाला येत नाही आणि भक्तिरसात तुम्ही आणि मी जोपर्यंत डुंबून जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला भक्तियोगाचा पथ प्राप्त होत नाही. आणि भक्तियोगाचा पथ न कळला की नाथपंथाचा आदेश, चिंतन, भूमिका लक्षात येत नाही. शिवहृदयीचा मंत्रपै आगाध झाला असे प्रसिद्ध भक्ती योगे. मला वाटतं तुम्ही तिसरं चरण म्हणावं आणि चरण असं येते, तेने त्या गोरक्षा केले कृपादान. तेने त्या गोरक्षा केले कृपादान. केले
त्या गोरक्षा केले कृपादान. कुणी? मत्स्येंद्राने त्या गोरक्षा केले कृपादान. असे कृपादान सर्वश्रेष्ठ दान आहे. आताच्या कलियुगातल्या कालखंडात रक्तदान प्रसिद्ध झालंय, ऐकताय ना? आत्ता किडनी दान प्रसिद्ध झालंय, ऐकताय ना? हे नयन डोळे दान प्रसिद्ध झालंय आत्ता. त्या कालखंडात सुवर्णदान, भूमिदान, गोदान, कन्यादान, ज्ञानदान या ज्ञानाला महत्व होतं. त्याचं कारण आहे न चौर्यहार्यम न भातृभाज्यम व्यये कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. विद्येचं ज्ञान महत्वाचं आहे एक, आणि दुसऱ्या क्रमांकाचे कृपादान. कृपादानाच्या बाबतीत आपल्याकडे प्रचंड प्रमाण आहेत आणि तुमच्या सगळ्यांचे ते पाठातले आहेत. स्वर कृपादान केले संती, कृपादान केले कृपादान केले सके, कृपादान केले सके, कृपादान केले सके, कृपादान केले सके, कृपादान केले आकांक्षा भावना शिल्लक राहत नाही. आशा नाम नदी भवद्रथ जला तृष्णा तरंगा कुला. भर्तृहरीचं वचन आहे, लक्षात धरा, नीतिशतकातलं. आशापास समाप्त होतो कृपादान केल्यानंतर. कुणी? श्री गुरुनी. आज या कडू घराण्याला परमार्थ करण्याची इच्छा आहे. अपार्टमेंट करू शकतात, रो हाऊस करू शकतात, कंपनी टाकू शकतात, डेव्हलपमेंट करू शकतात, 5-25 ट्रका घेऊ शकतात, ड्रायव्हर घेऊ शकतात, JCB घेऊ शकतात, अजून काही एखादा प्रकल्प हे 7 दिवसाच्या खर्चात करू शकतात. पण आपल्या वडिलांच्या पारमार्थिक वस्याला तडा न जाता त्या कृपादानाचा स्वीकार करून सुनेपासून ते नातवंडापर्यंत हे घाम करतं. याचं एक उत्तर आहे संत कृपा आहे. इमारत फळ आली आहे आणि बस कृपादान झालं. कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. ते संपतच नाही. अन्यदान संपल्या जातात. लक्षात धरा. मला भूमिदान तुम्ही केली, नंतर मी यतिधर्म स्वीकारला, 2 शिष्यात वाद झाले, ती जागा विभागून गेली, त्यात पुन्हा एक प्लॉट आला, ती जागा ॲक्वायर केली, आर झोन पडला, संपलं, खलास. कृपादान संपत नाही. सोनं समाप्त होतं, धन समाप्त होतं. ज्ञानदान आणि कृपादान या 2 गोष्टी अव्याहत अखंड निर्व्याज्य अशा प्रकारच्या राहतात. त्यामुळं तेने त्या गोरक्षा केले कृपादान. कुणी? मत्स्येंद्राने गोरक्षा केले कृपादान. तेने म्हणजे इथं चिंतन भूमिका मांडताना मत्स्येंद्र घ्यायचे. तेने त्या गोरक्षा केले कृपादान तेथोनी प्रगट गहेणी नाथा. आता आलं श्रीमंत निवृत्तीनाथांचं चिंतन. कुठे आलोत आपण? त्रिंबक नावाच्या तीर्थक्षेत्रात. त्रिअंबक म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्म्याची सावित्री, ऐकताय ना? शंकराची पार्वती आणि विष्णूची लक्ष्मी या तिघी जणी आपल्या पतीसह राहतात. त्यात लिंगाचं नाव आहे त्रिअंबक. आणि विश्वनाथ महाराज, रामकृष्ण महाराज, संतोष महाराज अजून एका वाक्याला तुमच्याकडनं मला टाळ्या पाहिजेत. वाक्य नीट ऐका. त्रिंबक या शब्दाची उत्पत्ती जरा वेगळी मी करतो, मन लावून ऐका. शंकरही त्रिंबक आहेत आणि रामही त्रिंबक आहेत. कशा अर्थाने? भूमिका ऐका, मग कळेल तुम्हाला. रामाला 3 जननी आहेत. एक आहे कैकई, दुसरी आहे सौमित्रा आणि तिसरी आहे
कौशल्या या 3 अंबिका आहेत. या अंबिकेला प्रसवलेला जो पुत्र आहे त्याचं नाव त्र्यंबकम यजामहे त्र्यंबकस्य. उद्या टाळ्या वाजवा निवांत पडल्यावर, आराम निवांत एकांतात बसल्यावर वाजवल्या तरी चालतील. आता काही गडबड नाही आपल्याला. म्हणून सातत्याने तुम्हाला कंटिन्यू चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, जयवंत बाप्पा ऐकावे लागतील. म्हणजे कानं तुमचे देखणे होतील, चांगले होतील. स्मार्ट दिसणं वेगळं आणि कानं चांगले असणं वेगळं. विठाला विठाला अंबिका ज्याच्या माता आहेत असा जो तो त्र्यंबक म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र. आणि त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. दुसरा मंत्र त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पतिवेधनम. असे 2 विभाग आहेत, 2 खंड आहेत त्याचे. दोघे त्र्यंबक आहेत. या त्र्यंबकाचं ज्ञान त्र्यंबक तीर्थ क्षेत्रात अनुपम शील आहे. कोणती शील आहे? तुम्ही त्र्यंबकला जाता, आपली वारी सगळ्यांची पक्की आहे. कोणती शील आहे? अनुपम शील आहे. ती कुठे? ब्रह्मगिरीवरती आहे. आणि त्या पर्वताचं नाव तुमच्या पाठातले दृष्टी पडता ब्रह्मगिरी. माझ्या अभ्यासात त्या पर्वताचं नाव वेगळं आहे. त्या पर्वताचं नाव आहे कौलगिरी पर्वत. तुम्ही म्हणाल त्याला कौलगिरी पर्वत तुम्ही नामकरण का केलं? ब्रह्मदेव आणि भगवान परशुराम दत्तात्रयांना कौल देण्यासाठी आल्यामुळे पर्वताचं नाव परशुराम कल्पसूत्रात डोंगराला नाव दिलंय कौलगिरी पर्वत, गिरी टेकडी पर्वत. आणि ब्रह्मा आल्यामुळे ब्रह्मगिरी. विठाल विठाल. आणि त्या अनुपम शिलेवरती गोरक्षांच्या करवी ते ज्ञान गहिणी प्रति म्हणजे कडे, टीओ म्हणजे कडे, त्यांच्याकडे प्राप्त झालं. कुणाकडे? गहिनीकडे. आता गोरक्ष शब्दाचा भाव असा मांडायचा आहे, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 5 आणि 5 10, तन मात्रा 3, मन आणि बुद्धी, ह्या 15 जणांनी या देह नावाच्या गावाचं तुमच्या आणि माझ्या जवळ जवळ वाटोळ केलेलं आहे. जवळ जवळ. मग याला प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी गोरक्षा आमुची करा गोरक्षा आणि विश्वाची सुरक्षा तुमचे हाती. अभंग कोणाचा? शिवदिनी केशरीनाथांचा. विठाल गोनाम इंद्रियाचं रक्षण आमच्या तुम्ही करा गोरक्ष. एक भाव. आणि अजून एक भाव आहे, आमचे इंद्रिय आदवा तदवा पळायला लागले तर त्याचंही रक्षण तुम्ही करा. दुसरा भाव. आणि तिसरा भाव, तुमचं स्मरण भजन करताना उदी अंगारा आपण यज्ञकुंडातनं घेतला आणि तन विभूती पटके हरिछाला लावला आणि गोरक्ष चिंतन केलं तर शाकिनी, डाकिनी, पिशाच, वेताल, कुष्मांड या सगळ्या पीडा दुरापास्त होतात. असा गोरक्ष पदाचा भाव तुमच्या समोर मांडला. तेने त्या गोरक्षा केले कृपा दान आणि ते ज्ञान दिलं. आणि मग ते ज्ञान धावत धावत गहेनेने दया केली निवृत्तीनाथा. गहन अवघड तत्वज्ञान तीर्थयात्रा करणाऱ्या विठ्ठलपंतांच्या सगळ्या बालकांच्या समवेत ज्ञानोबाराय आणि दादा होते. नामदेवरायांचे अभंग तुम्ही सगळे पहा, तुमच्या लक्षात येईल. आणि त्या गुहेत चालता चालता प्रवेश श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचा झाला. आणि आपल्या अनुकंपेनं, आपल्या सजल नेत्रानं, अर्धोल्मिनी शांभवी मुद्रेनं गहिनींनी श्रीमंत निवृत्तीनाथाचा चेहरा अवलोकन केला. चेहरा अवलोकन केला, कृपा प्रसादाने केला. डोळे रागट नाहीयेत, पिंगट नाहीयेत, तिर्यक नाहीयेत, चिबीट नाहीयेत, सजल नेत्र आहेत. कुणाचे? 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 गहिणींचे. आपल्या शिष्य परंपरेचा वारसा चालवणारा ज्ञाता कुणी आल्यावर श्री गुरुला आनंद होतो. जसं गुरु चांगला मिळाल्यावर शिष्याला आनंद होतो, तसंच शिष्य चांगला मिळाला तो गुरुदेवाला अत्यानंद प्राप्त होतो. डोळे भरून आले, कंठ गदगद झाला आणि ध्यानस्थ असलेले ताडकीने उठले आणि निवृत्तीला जवळ घेतलं. आणि ते निवृत्तीनाथ दादा सामान्य पद नाही, तुमच्यासाठी पुन्हा एकदा संगती शब्दांची लावतून कीर्तन आटोपतो.
वारकरी संप्रदायाच्या संतांच्या नावातलं मूल्य, महत्व आणि मापन आणि अर्थ. निवृत्तीनं निवृत्तीचं वाक्य पुन्हा ऐका. निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगाला निवृत्त करण्याकरिता निवृत्त पुरुषाच्या करकमलात स्वाधीन केलं. पण मिळालेलं ज्ञान ज्ञानाविना, वाक्य ऐकताय ना, गहेनीचं निवृत्तीला मिळालेलं ज्ञान ज्ञानाविना इतरांना पटणं, पचणं, आकळणं, अवलंबन करणं, हृदयात प्रविष्ट करणं आणि आचरण करणं हा प्रकार एवढा सोपा न. मराठी कळते तुम्हाला? मराठी कळते? निवृत्तीचं, गहेनीचं, नाथपंथाचं हे भक्तियोगाचं ज्ञान सगळ्यांनाच कळणं हा प्रकार एवढा सोपा न. सोपान म्हणजे जिना, सोपान म्हणजे ब्रिज, सोपान म्हणजे पूल. ट्रॅफिक जाम झाल्यावर पुलांची योजना शासन करतंय, गडकरी करतायत, इत्यादी करतायत. का? ट्रॅफिक जाम होऊ नये, सुखात प्रवास व्हावा, ॲक्सिडेंट होऊ नये, मृत्युमुखी कुणी पडू नये, दुःखाचा वाटा भागाला कोणाला येऊ नये, याकरता ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मा सोपान नावाचं ब्रिज, पूल बांधला आणि परिणाम काय झाला वारकऱ्यांना? तेणे मुक्तिचारी साधी येल्या. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि सरूपता या अवघड, दुरापास्त, कठीण, ॲट अ टाइम 4 मुक्ती सहज लीलया नाथ भक्ती योगानं तुम्हाला मला प्राप्त व्हायला लागल्या. गहिणेने दया किरी निवृत्तीता बालक असता योग रूप. निवृत्तीनाथ दादा बालस्वरूपात असताना योग साधनेच्या बलावरती आपला मंत्र, आपला आदेश आणि आपला उपदेश नाथपंथाचा कर्णेंद्रियात दिला आणि मग निवृत्तीनाथांनी ते ज्ञान आपल्या किल्ली कुलपात, आश्रमात, मठात, प्रतिबंधात, दिंडीत झाकून न ठेवता कोणाच्या हातात दिलं? आता स्वर द्या. ज्ञानदेवा सार चोजविले, आ चोजविले, ज्ञानदेवा सार चोजविले. जगत, आसार प्रातिभाषिक सत्य ते पदार्थ आणि सार भगवंत प्राप्तीचं ज्ञान आहे ना, ते चोजविले म्हणजे मुखात घातले, कानात दिले, अंगवळणी पाडले. निवृत्तीनं ते ज्ञान दादांनी माऊलींना दिलं आणि माऊलींच्या पासून जरा अभंग विस्तीर्ण आहे, भाव सांगतो. माऊलींच्या पासून ते विनायक दादा साखऱ्यांच्या पर्यंत आलं, ताता मोडकांच्या पर्यंत आलं, परभणीकर गुरुजींच्या पर्यंत आलं, विश्राम गुरुजींच्या पर्यंत आलं. ऐकताय ना? परभणीकर गुरुजी सोनपेठकरांच्याकडे आलं, शंकर महाराज कंधारकरांच्याकडे आलं, केसकर महाराजांच्याकडे आलं, मग वक्ते आबांच्याकडे आलं, महारीभाऊ पाटलांच्याकडे आलं, डॉक्टर किसन महाराज साखऱ्यांच्याकडे आलं, विष्णू महाराज कोल्हापूरकरांच्याकडे आलं, रामचंद्र यादव पाटील कोल्हापूरकरांच्याकडे आलं, जंगले शास्त्रींच्याकडे आलं, शेखर महाराजांच्याकडं, ऐकत राहा, जयवंत बाप्पा बोधल्यांच्याकडे आलं, तुंतुने शास्त्रीकडे आलं. ऐकता ना? रामभाऊ महाराज रौतांच्याकडे आलं आणि ते ज्ञान भागवत महाराज वाघांच्याकडे आलं, ते पुरुषोत्तम महाराज 22करांच्याकडे आलं, ते ज्ञान माझ्यापर्यंत आलं. चोजविले. नाही कळलं तुम्हाला? तुम्ही जागेत ना? इथपर्यंत आलं. पुढची स्टेप सांगतो. ते ज्ञान ज्ञानोबरायांच्याकडनं सद्गुरु श्री स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांच्याकडे आलं. मग जोग म्हणजे योग असा घडला. लक्षवेधी सूचनेसाठी लक्ष्मण महाराज, दास्यासाठी मारुती महाराज, व्यंकटी साडण्यासाठी बंकट स्वामी महाराज आणि जीवाचं सोनं व्हावं यासाठी मामासाहेब महाराज. लक्षात आलं का? इथपर्यंत आलं. मग मोठे बाबांच्या पर्यंत आलं, नथुबाबांच्या पर्यंत आलं, मगर बाबांच्या पर्यंत आलं, सीताराम बाबा जगताबांच्या पर्यंत आलं, मोठ्या माऊलींच्या पर्यंत आलं. ऐकताय ना? कुरेकर बाबांच्या पर्यंत आलं,
मग आपल्यापर्यंत ते येऊन पोहोचलं. त्याचा विस्तार, त्याचा वेलू गेला गगनावरी, एवढा आलं. ज्ञानोबारांचे शिष्य ऐका, शिवदिनींचे केशरीनाथ, त्यांचे नरहरनाथ, त्यांचे मोहननाथ, ते देऊळगाव राजापर्यंत गेलं. पुढं ऐका, ज्ञानोबारांचे शिष्य देवनाथ महाराज, देवनाथांचे चुडामणी महाराज, चुडामणी महाराजांचे गुंडा महाराजांचे दुंडा बंडा गुंडा पुणा, कळलं का? मग पापा महाराज, मग गुरुदास महाराज, ऐकताय ना, एकनाथ महाराज, मग शेखर महाराज, मग पुढं कोण? भानुदास महाराज, पुढे कोण? चैतन्य महाराज. चोजविले इथपर्यंत परंपरा आहे. लक्षात आलं ना तुमच्या? लक्षात आहे ना? निवांत 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 बसा, आराम करा, काही गडबड नाही, काही नाही. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो, ज्यांना कळलं नाही त्यांना प्रसाद सगळ्यांना आहेच. प्रसादाला कुणी घाबरू नका, मागे पुढे पाहू नका. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरोप्यस जायते, त्यातच आपला मोक्ष असेल तर ढिल्ल पडण्यात काही माझा अजिबात नाही. ज्ञानदेवा सारं चोजविले इथपर्यंत आलं, इथपर्यंत आलं. कुठपर्यंत आलं? मी सांगत बसलो तर ते देगलूरकरांच्या पर्यंत आलं. तिथून पुढे ते आवसेकरांच्याकडे गेलं. ऐकताय ना? कुणाकडे आलं? आवसेकरांच्याकडे आलं. जरा पुढं चिंतन आहे, ऐका. बहिणाई म्हणाली ते राघवाला मिळालं, राघवाचं केशवाला मिळालं, केशवाचं उपाख्य नाव बाबाजी, बाबाजीचं ज्ञान तुकोबाराला मिळालं, तुकोबारांचं निळोबाराला मिळालं, निळोबारांचं ज्ञान ऐकताय ना, ऐकताय ना, शंकर स्वामी शिवूरकरांना मिळालं. तिथून ते मल्लाप्पा वास्करांना मिळालं, ते आप्पासाहेबांच्या पर्यंत आलं, ते तात्यासाहेबांना मिळालं, ते श्रद्धे विठ्ठल महाराजांना मिळालं, ते राणादादा वास्करांना मिळालं. इथपर्यंत ज्ञानदेवा सारं चोजविले. कुठपर्यंत आलं? ते रामेश्वर भट्टाला मिळालं, ते शिवबा कासाराला मिळालं, ते गंगारामबा मवळांना मिळालं, ते संताजी महाराज जगनाड्यांना मिळालं. ज्ञानदेवा सारं चोजविले. म्हणजे जगात जेवढं तत्वज्ञान आहे, जेवढे व्याख्यात आहेत, जेवढे पंथ आहेत, जेवढे मठ आहेत, जेवढे फड आहेत, जेवढ्या संस्था आहेत, जेवढे बुवा आहेत, संन्यासी असंन्यासी ब्रह्मचारी गृहस्थी इत्यादी, हे सगळेजण नाथ पंथाच्या प्रतिबंधाच्या काटेरी कुंपणातच आहेत. त्याला प्रतिबंध ओलांडता येणार नाही 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 नाही. त्यातही मग काही पागलपंथी आहेत, काही अय्यपंथी आहेत, काही सिद्धनाथी आहेत, काही नटेश्वरी आहेत, काही गजकंथड नाथी आहेत. असे भिन्न भिन्न प्रकार आहेत. काही दर्शनी आहेत, काही अवघड आहेत. भिन्न भिन्न प्रकार आहेत त्याच्यातले. काही कंथड नाथी आहेत. गजाननम तमहुवंते गजकंथड रूपिनम नमस्ते सृष्टी रूपाय नाथ रूपाय ते नमः. आता देवांना सुद्धा म्हणताना पंढरीनाथ महाराज की किंवा भगवान की, पंढरीनाथ. कथा करताना रमानाथ विष्णू परमात्मा, रामायण करताना सीतानाथ भगवान की, द्वारिकानाथ भगवान की. आणि गणपतीला सुद्धा गणनाथ सरस्वती, रवी शुक्र बृहस्पती, पंचेताणी स्मरे नित्यम, वेदवाणी प्रवर्तते. नाथ या आयामाच्या पलीकड जगात कुणाला जाता येत नाही. आणि कदाचित कुणी एखादा असेल तो व्यक्तिनिष्ठ संप्रदाय असेल, तो अनादी अनंत अमाप नसेल, तो आहे तोपर्यंत टिकेल, तो लयाला जाईल, तो टिकणार नाही. ही परंपरा आपल्यापर्यंत आली. गहेनेने दया केली निवृत्तीनाथा, बालक असता योगरूप, तेथोनी ज्ञानेश पावले प्रसाद. हा जो प्रसाद आहे, प्रसाद, आता वस्तू आणि प्रसाद यात भेद आहे. एवढा दृष्टांत सांगतो, जय विठ्ठल करून घेतो. सत्यनारायणाच्या पाया पडायला आपण गेलो, भागवताच्या पाया पडायला आपण गेलो, रामायणाच्या पाया पडायला आपण गेलो, ज्ञानेश्वरी प्रवचन मालेत गेलो, आणि मग तिथे खडी साखर हातात घेतली. आपण त्या महाराजाला जरा डोक्यावर पदर घेऊन नमस्कार करून, एखादा सिद्ध सत्पुरुष नारळ आपल्या ओटीत द्यायला लागला तर पदर वगैरे घेऊन तुम्ही नमस्कार करता की नाही? बोला बोला बोला, माना हलवा करता की नाही? मग किराणा दुकानात तुम्ही गेलात, पैसे दिले 50 रुपये, नारळ वाजवला घेतला, पैसे फेकले, नारळ घेतलं, तो श्रीफळ घेताना तुम्ही त्या दुकानदाराला नमस्कारता का? बोला का? बोला बोला बोला. तेव्हा ती वस्तू आहे, तेव्हा ती वस्तू आहे. आणि संताचा स्पर्श झाल्यावर तो प्रसाद आहे, प्रसाद आहे, प्रसाद. जेवायला कुठे गेलात एखाद्या स्वीट होमला, तेव्हा तो गोड पदार्थ आहे, तो प्रसाद नाही. पण त्यालाच मंडल पूजा केली आणि प्राण अपान व्यान उदान केलं आणि तुलसी दल मांडलं आणि पाणी फिरवलं की ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प पुण्यवताम राजं विश्वासो नैव जायते. प्रसादे सर्व दुःखानाम हानिरोप्यस्य जायते, तेथुनी ज्ञानेश पावले प्रसाद. बहिणाई म्हणाली ज्ञानोबारायला हा प्रसाद मिळाला नाथ परंपरेचा. तुम्ही आम्ही जे 2-2 तास बडबड करतो हे कुणाचं आहे? हा त्यांचा प्रसाद आहे. प्रसाद शब्दाचे 2 अर्थ आहेत मराठी उत्पत्ती वाङ्मयामध्ये. प्रासाद ऐकता का म्हणजे घर, आणि प्रसाद म्हणजे देवाला दाखवलेला. त्यातही वास्तुप्रसाद म्हणजे घर आणि देवालय प्रसाद म्हणजे देवालय, असे भिन्न भिन्न प्रकार करता येतील. तेथून ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी.
त्यांनी प्रेममुद्रेस आसन टाकलं आणि नाशिकाग्र चित्त एकवटलं, उत्तरेकडे तोंड केलं, बिल्व तुळशी दल मांडले आणि देवनिवृत्तीने धरले दोन्ही कर आणि ज्ञानोबाराय समाधीस्थ झाले. बसले तेव्हा त्या आसनाचं नाव दर्भासन नाही, मृगासन नाही, व्याघ्रासन नाही, सिद्धासन आहे. कुठल्या आसनावर बसलेत? सिद्धासनावरती बसलेले येतं. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. ही संगती कशी लावायची? मेलीला सच्चिदानंद कुलकर्णी, परवरेच्या काठात त्याची बायको, मळवट कुंकू लावून, चुडा भरून, हातात पदर वगैरे सगळं घेऊन चितेवरती उडी मारणार आहे आणि सती जाणार आहे. त्या काळातला कायदा. ज्ञानोबाराने अर्धोन मिनिट डोळ्यांनी पाहिलं आणि मातोश्री, आईसाहेब कुठे निघालात? मला जगण्याला काही अर्थ नाही, माझे पती गेलेत. ज्ञानोबाराने मोठी खासियत केली, नजाकत केली, दुःखाच्या प्रसंग आला आणि ते म्हणाले, काय नाव मालकाचं? सच्चिदानंद. अरे सत्स्वरूपता, चित स्वरूपता आणि आनंद स्वरूपता या तीन पदाचा यद्यपि नाश कधी होत नसतो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. जीवाचा नाश आहे, देवाचा नाही. हे तीन पद त्याला आहेत आणि तीन पद त्याला आहेत, त्याला नाश नाही. याचा नाश झाला कसा? म्हणून माऊली उठले, कमंडलूतलं पाणी घेतलं, प्रवरेजवळ घेतले, पाणी शिंपडलं, ऐका, आणि मेलीला सच्चिदानंद कुलकर्णी जिवंत झाला. पुढची उभी शके 1272 तरी टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक उजाहला, एन केन गुरु कडनं कृपा झाली की तो शिष्य त्या गुरुचा चेला होत असतो. सच्चिदानंद ज्ञानोबारायांचा शिष्या झाला. बर, सच्चिदानंद, त्या सच्चिदानंदानं कुणाला? राघवाला ज्ञान दिलं. ऐकता का? राघवानं केशवाला ज्ञान दिलं आणि केशवाचं नाव झालं बाबाजी. मग बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. मग तुकोबाराय चैतन्य नाथ परंपरेमध्ये प्रस्थापित झाले आणि जगाचे जगद्गुरु झाले. मला एका वाक्यासाठी अजून टाळ्या पाहिजेत. तुकोबाराने त्या कालखंडातल्या कर्मठाणी विद्वान आणि ध्रुव चातक मंडळातल्या सज्जनांनी विचारलं बल्लाळाच्या मनात, देहू गावात, तुम्ही जगद्गुरु कसे? तुकाराम महाराज म्हणाले, अरे वेडेत का रे तुम्ही? तुमच्या कानावर काहीतरी चुकीचं आलंय. मी जगद्गुरु नाही, जगत एव गुरु. हे सगळं जगच माझं गुरु आहे. मला जगद्गुरु न कळल्यामुळं मी सोडलं नाही. कळलं तुम्हाला? जगत एव गुरु, जगत एव गुरु. मी जगद्गुरु नाही, जगतातले जे जे सगळे ते सगळे ब्रह्मस्वरूप असल्यामुळं ते माझे गुरु आहेत. सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू त्यासी अभय करू ज्ञाने केला. ज्ञानोबारांनी कृपा केली. राघव, केशव, बाबाजी, तुकोबा आणि तुकोबारायांची कृपा या पाठक कुळातल्या शिवर बंगल्याच्या रत्नाकर पाठकाची बायको असलेल्या बहिणा नावाच्या विप्रसंत स्त्रीला झाली. आणि मग केशव चैतन्य बाबाजी चैतन्य झाले प्रसन्न तुकोबासी. एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी म्हणोनी बहिणी लाधलीसे. या कारणानं मला नाथपंथ परंपरेचा उपदेश लाभला. असा अभंगाचा इत्यार्थ आपल्यासमोर अल्पस्वल्प वेळेत मांडून माझ्या कीर्तनाला विराम. विठोबा रुक्माई भजन, हारावाले, बुक्क्यावाले, टोपी सहित हजर रहा. वेळ आपल्याला कमी. स्वर द्या. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय
किती सगळे प्रेमळ आणि सश्रद्ध लोक आहेत. त्या बिचारांनी माल्यार्पण करताना तुलसी सहवर्तमान हे जेव्हा मयुरोपिच्छ मला आणलं, मला खूप आनंद वाटला. पण हे घ्यायला हरकत नाही. पण पुन्हा बासरी आली, पुन्हा यमुनेचा काठ आला, पुन्हा मग राधेचं काय करायचं. त्यांच्या प्रेमाला मी वंदन करतो. मला फार आनंद वाटला, समाधान वाटलं. मी इथे ठेवतो. काय झालंय, या मीडिया तंत्रामुळं बुवा कीर्तनात आता सुरक्षित राहिलेले नाही आहेत. नाही कळलं तुम्हाला? अगदी लग्नाच्या मंडपात जात असताना बुवा काय करावं लिहिलं कोणी तर त्यापेक्षा लिहिलं बरं. तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. टाळकर यांनी छान प्रमाण म्हटले, हे विद्यार्थी ज्या महाराजाचे त्यालाही धन्यवाद देतो. आणि हा श्रोतृवर्ग आहे तो अत्यंत ज्ञान आहे, ज्ञाता अशा प्रकारचा आहे. हा अभंग जरा अनावट होता, अपरिचित होता. अपरिचित अभंग यापूर्वी एकदा मी आपल्या टाके पठारचे जे बाबा आहेत तिथे मी मांडला होता. आपले आदरणीय आमच्या पंढरीवांचे चिरंजीव आलेत, त्यांना माहिती, तिथे मी मांडला होता अभंग. हे कीर्तन विश्वनाथ त्यांना माहिती आहे. हे कीर्तन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि जास्त वेळ झाला असेल तर क्षम्यताम परमेश्वरम. तसं मी अत्यंत स्पीडनी बोललोय. एवढ्या स्पीडनं महाराष्ट्रात मी कीर्तन अजिबात करत नाही. पण मला वाटलं की एवढ्या मोठ्या प्रदीर्घ चरणाचा अभंग आहे, प्रवास फार मोठा आहे, पावलं मोठी टाकावी लागतील तरच प्रवास होईल. म्हणून जरा गती आणि स्पीड माझी वाढवली. माझ्या संवादिनी पेटी वादकाला, दोन्ही पखावज वादकाला, चित्रीकरण करणाऱ्या तिन्ही कॅमेऱ्यांना मी धन्यवाद देतो. विणेकरी बाबा आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. माता भगिनींना धन्यवाद देतो. मला आनंद वाटला. आमच्या आदरणीय योगीराज महाराजांचं या ठिकाणी कीर्तन आहे. येऊन गेलेल्या सगळ्या वक्त्यांना आणि येणाऱ्या सगळ्या वक्त्याला मानाप्रमाण माझा कोटी कोटी नारायण प्रविष्ट करावा अशी भावना व्यक्त करत माझ्या शब्दांना विराम देतो. सर्वे सुखिनः सन्तु, सन्तु सर्वे निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. हे कीर्तन पुन्हा एकदा श्रद्धेय, आदरणीय, वैकुंठवासी ज्यांच्यामुळे हा महोत्सव होतो त्या गुरुवर्य नामदेव बाबांच्या चरणी समर्पित करतो. असे काल मला बोलायची इच्छा होती की संगीत म्हणजे एक्झॅक्टली काय, एक श्लोक सांगायचा राहिला होता माझा कालचा, आजचा. खरं तर मंजूताई हे ऐकायला नाही आहेत, पण माझी क्लिप तुम्ही एडिट करून पाठवाल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. संगीताबद्दल असे 2 प्रकरण आहेत. मला एका पोराने विचारलं, तुम्हाला संगीताबद्दल काही माहिती आहे काय? मी त्याला म्हणालो, संन्यास घेतल्यापासून तिची माझी भेट झाली नाही. आता हे वाक्य ऐकून काल मंजूताई हसले असते की नाही कल्पना करा तुम्ही. आता संगीत काय तर भातखंड्यांची एक परंपरा आहे आणि एक पलुसकारांची परंपरा आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग त्या 3.5 सप्तकात गाण्याचा प्रवास करावा लागतो. त्याला गानसमय आहे. गानसमयाला स्थायी भाव आहे. त्याला लक्षणगीत आहे. बरोबर आहे की नाही? त्या लक्षणगीताला मांडत असताना काही थाट आहेत. ते थाट त्या थाटात गावे लागतात. बरं, त्या थाटातनं काही रागांच्या उत्पत्त्या झाल्या, काही स्वतंत्र रचना आहेत, काही मिश्र राग आहेत. त्याच्यात ख्याल म्हणजे लक्षपूर्वक गाणे एक प्रकरण. दुसरं शास्त्रीय संगीतात उपशास्त्रीय संगीत म्हणजे नाट्यगीतं, मग सुगम संगीत, लोकगीत, अभंग, गोवळण इत्यादी प्रकरणं सगळी मोडल्या जातात. तर काल त्या काणेबांच्याकडे शिकल्यामुळं आणि आमच्या कशाळकर गुरुजींच्याकडे शिकल्यामुळं त्यांच्या गाण्यात रगदारपणा होता, अनावटपण होतं, ताकद होती, पेशकारी होती, त्याचबरोबर लज्जतदार गाणं होतं, त्याचबरोबर पिढेदार गाणं होतं. आणि एखादी रणरागिणी युद्धाला उतरल्यानंतर कंबर कसते तसं गानक्षेत्रातल्या मंडपात जेव्हा त्या कंबर कसून मंचावरती बसल्या होत्या तेव्हा हा मंडप सगळा दुमदुमून गेला होता. मला अत्यानंद झाला. संगीत म्हणजे काय तर गीतम वाद्यम नृत्यम त्रयम संगीतम उच्चेते. गायन, वादन आणि नृत्य या तिन्हीची अभियुक्ती एकत्र येते, त्याला संगीत म्हणतात. त्याला आपल्या संप्रदायात प्रतिबंध असा आहे, लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. तमोगुण प्रधान ढोलकी आहे, रजोगुण प्रधान तबला आहे आणि सत्वगुण प्रधान पखावज वाद्य आहे. तंतुवाद्यात वीणा आहे. वीणा म्हणजेच भोपळा, भोपळा म्हणजे तानपुरा आणि तो जोडताना कुठल्या बोटानं बोट फिरवावं याला काही मिनिमम ज्ञान आहे. आपल्यातला वीणावादक एखादा उठला तर सगळ्या तारा मुक्कामाला पाठवून देईल. कळलं का तुम्हाला? म्हणजे तानपुरा ओढताना सुद्धा त्याला खडजात पंचमात कसं लावावं याचं काही विशिष्ट अशा प्रकारचं ज्ञान आहे. तर काल 3घी जणी मागं बसल्या होत्या ना, त्या मला कोण दिसत होत्या? एक गंगा, एक यमुना आणि एक सरस्वती होती. सुयोगजी बसले होते. सुयोगजी त्यांनी स्वरकुंडल कानात धारण केले होते. कुठले कुंडल?
स्वरकुंडल आणि तालानं मंडप प्रशांत झाला होता. ही पांडवांच्या भक्तीची कृपा होती. ऐकताय ना? आणि भानू तेजानं चैतन्याची प्रभा मंडपात टवटवीत विकसित झाली होती. हे वाक्य तुम्हाला न कळल्याबद्दल धन्यवाद देतो. भानू तेजाच्या चैतन्यानं प्रदीप्त झालेली ही धर्मसभा म्हणजे भानुदास महाराजांचे चिरंजीव चैतन्य महाराज, चैतन्य प्रभा भानू तेजानं, भानू म्हणजे सूर्य ज्ञानाचा परंपरेचा, त्याच्यात विकसित झालेले चैतन्य प्रभेनं हा मंडप असा नामप्रतिष्ठान वैभवानं डुलत होतं. कसं डुलत होतं? वैभवानं. आणि मग हे ऐका ना, मग हे सगळं दृश्य अवलोकन करून महाराज वैकुंठात डुलत असतील आणि त्यांना हा मंडप मनोहर वाटत असेल. कसा वाटत असेल? मनोहर वाटत असेल. आणि नाम गाता गाताच ते देव झाले म्हणून नामदेव पदाला प्राप्त झाले. हे सगळं कालचं आजचं ऐकण्याचा आणि पाहण्याचा योग आला. हा माझ्या जीवनातला अमृत योग आहे. आता जे माझे त्यांनी टाळ्या वाजवल्या, जे जळकट आहेत त्यांची इच्छा नव्हती, तरी देवाने त्यांना निरोगी ठेवावा अशी भावना व्यक्त करतो. मंजुताईंचं गाणं अफलातूनच होतं. मी मुद्दाम म्हणून प्रवास केला श्रीरंगा कमला कांता हरिपद राते सोड, आणि त्याच्यावरचं निवेदन महाराजांचं अफलातूनच होतं. अफलातून खरंच आहे. असे उपक्रम महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. विरणी व्हायला पाहिजे, नाट व्हायला पाहिजे बरं का, वासुदेव व्हायला पाहिजे, त्याची विवरण व्हायला पाहिजेत. आणि नुसतं भजन नको तर अर्थबोधित भजन व्हायला पाहिजे. आणि त्यामुळं माणूस डुलायला लागतो, अंग हलायला लागतं. काल आपण ऐकलं की डोळ्याला पाणी येणं ही प्राथमिक भक्तीचं लक्षण आहे. अतिउत्कृष्टपण आहे. देव डुलायला लागला पाहिजे. म्हणजे माझं डोकं कॅम्प्युटर आहे, माझ्याकडे मोबाईल नाही, टेप नाही, काही नाही. माझ्या संगणकात मी फीड करतो आणि योग्य वेळेला फाईल ओपन करतो, कार्यक्रम करेक्ट करतो. हे कीर्तन पुन्हा एकदा आदरणीय नामदेव बाबांच्या चरणारविंदावरती समर्पित करून, केव्हा परिसरात जे जे श्रद्धे महाराज होऊन गेले त्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून, माझ्या कीर्तनासाठी हे सगळे ज्ञाते लोक आले. कोणी मंडलेश्वर आहे, कोणी महंत आहे, कोणी प्रवक्ता आहे, कोणी कथाकार आहे, कोणी हरिभक्त आहे, कोणी दिंडी चालक आहे, कोणी मालक आहे, कोणी कार्यवाहक आहे. या सगळ्यांना धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्या जणींना माझ्या कीर्तनात यद्यपि कंटाळा असेल तर माईच्या पदरानं मला तुम्ही क्षमा कराल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. सज्जन श्रोते हो, मी अत्यंत स्पीडनी बोललो, काही अक्षरं तुमच्यापर्यंत पोहोचली नसतील तर सरस्वतीला प्रार्थना करा की ती अक्षरं आम्हाला कळावीत. कारण क्षराक्षर ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला भक्तियोगानं आकळल्या विना नाथपंथाचा बोध आणि संदेश तुम्हाला मला प्राप्त होत नाही अशी भावना व्यक्त करत पिठी वादकांना एकदा अभिवादन करत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली